नमस्कार. राणेसाहेब एवढे माझ्याबद्दल बोलले ना तर कोणाला तरी वाटेल कार्यक्रम चंद्रशेखर ठाकूरांचा आहे का राजन कुलकर्ण्यांचा आहे. असं ते प्रेमापोटी बोलले, त्यामध्ये फारसं मनावर घ्यायचं नाही आहे. त्याप्रमाणे की प्रत्येक माणसामध्ये ना काही ना काही माणसाकडे सांगण्यासारखं असतं, नक्की असतं, प्रत्येक माणसाकडे सांगण्यासारखं असतं. पण होतं कसं की काही माणसं अशी असतात त्यांना माहिती असतं माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे म्हणून, पण ते संकोची असतात, भिडस्त असतात. ते कधीच सांगत नाहीत की माझ्या एवढं माहिती आहे, मी सांगणार आहे, माझी मुलाखत करा, असे बोलते गप्प असतात. म्हणून माझ्यासारख्या जरा आगाऊ माणसाला त्यांच्याशी त्यांना बोलतं करायला लागतं. आणि काही माणसे अशी असतात की त्यांना माहितीच नसतं आपल्यामध्ये काय काय कलागुण आहेत किंवा काय सांगण्यासारखं आहे ते. त्याचं उदाहरण म्हणजे दहिसरला मनीषा सुर्वे नावाची एक भगिनी आहे, ती रिक्षा चालक आहे. तर एकदा मी एका कार्यक्रमामध्ये बघितलं तिला. कार्यक्रम म्हणजे तिचा सत्कार केला होता महिला दिनाला एका दुसऱ्या ठिकाणी. तर मी म्हटलं की भले रिक्षा चालक आहे पण त्यांच्या आयुष्याचा खूप सांगण्यासारखं असतं. तिला मी म्हटलं माझ्या घरी याल का, तुमची मुलाखत करायची. ती एवढी घाबरली. म्हटलं काय नाही, गप्पा मारायचे फक्त, एक तास दीड तास गप्पा मारू. पण असं काही माहिती नसतं तिला. त्यामुळे तिने काय केलं, दुसरा एक रिक्षा ड्रायव्हर ओळखीचा बरोबर आणला आणि माझ्या बिल्डिंगच्या बाहेर त्याला सांगितलं तू इथे बसून जा रिक्षामध्ये, मी जर नाही आले तासाभरामध्ये तर आतमध्ये. कारण अनुभवच नव्हता. पण नंतर इतकी ती रंगली मुलाखत. कारण कसं आहे की खूप त्यांच्या आयुष्यात सांगण्यासारखं असतं. तात्पर्य की त्या माणसाला बोलतं करणं एवढं माझं काम. आणि राजनजीची मी ज्यावेळी बघितलं ते किती वृत्तांत लिहायचं ते म्हटलं आणखी ते तर त्यांचं आहेच, पण त्या निमित्ताने मी बोललो तेव्हा ते नोकरीला कुठे होते वगैरे सगळं झालं. म्हणून त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, पु ल देशपांडे यांनी लिहिलं आहे की व्यासंगी शिक्षक म्हणजे काय. मुलं म्हणतात की सोप्यातला सोपा विषय जो जास्तीत जास्त गुंतागुंतीचा करून शिकवतो तो व्यासंगी शिक्षक, आणि जास्तीत जास्त कठीण विषय सोपा करून शिकवतो तो हाडाचा शिक्षक. हे दोन तरी सांगितले. गमतीचा बाब सोडून देऊ, पण तसं म्हटलं तर यांची बोलण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. मला ते आवडलं म्हणून म्हटलं आपण सगळ्यापर्यंत पोचूया म्हणून. आणि एअर इंडियामध्ये राजनजी 34 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले. आणि माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे ते कोकणचे सुपुत्र आहेत. त्यांनी देवगडचा सगळ्यांना माहिती आहे. राणीच्या गोष्ट आपली बरीच मंडळी देवगड तालुक्यातली आहे. तसं त्यांच्या कोकणातल्या असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त महत्त्व आहे. आणि कणकवलीजवळ बांदिवडे हे त्यांचं गाव आहे. आणि बी मेकॅनिकल ही पदवी सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधनं त्यांनी प्राप्त केलेली आहे. आणि सर्व्हिस इंजिनियर हे त्यांचं कार्यक्षेत्र एअर इंडियामध्ये ते होते. आणि गमत म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकायची देखील त्यांना आवड आहे. आणि नुसते आवड आहे नाही, त्यांच्याकडे HMVच्या रेकॉर्ड्स देखील आहेत. आणि नुसतं रेकॉर्ड नाही आहे, ते रेकॉर्ड वाजवणारा रेकॉर्ड प्लेअर देखील त्यांच्याकडे आहे आणि तो वर्किंग कंडिशनमध्ये आहे. हे विशेष, त्यामुळे ते एक त्यांचं वेगळेपण आहे. आणि दुसरी गोष्ट, मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या घरी गेलो गप्पा मारायला. कारण जे मुलाखत घ्यायची म्हणजे अनेक गोष्टी कळायला पाहिजे. तर बोलता बोलता कळलं की आपण जसं डोंबिवलीला जातो ना, जेवढ्या सहजपणे डोंबिवलीला जाऊन येतो तेवढ्याच सहजपणे राजनसाहेब परदेशात जातात आणि आपलं तिकडे गेलेलं विमान बिघडलेलं असेल तिथे दुरुस्त करतात आणि त्याच विमानातून परत येतात. तशी एखादी बस बिघडलेली असते की जातं ना, तेव्हा त्या प्रकारे इतकं ते सहजपणे करतात ना, म्हणून तो सहजपणा मला जाणवला. आणि ते वैमानिक नाही आहेत. मध्ये आता शोभा त्यांनी 2 वैमानिकांची मुलाखत केली होती का, आमच्या राणेसाहेबांचे चिरंजीव वगैरे. पण ते वैमानिक नाहीत, पण ते ग्राउंड इंजिनियर असले तरी सगळी माहिती त्यांना आहे. काय काय माणसं अशी असतात की कुतूहलपोटी सगळी त्यांना माहिती असते. ते बोलताना लक्षात आलं म्हणून म्हटलं आपण त्यांच्याशी बोलूया. आणि त्यांनी विमान कधी उडवलेलं नाही, कारण ते पायलट नाही, ग्राउंड इंजिनियर होतं ते, एरोनॉटिक इंजिनियर. पण त्यांना सगळी इत्थंभूत माहिती आहे आणि ते दिलखुलासपणे सांगण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणून म्हटलं आपण या कार्यक्रमाला बोलूया. तर राजनजी लहान असताना, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे माझे प्रश्न सगळे साधे असतील ना, उगीच ते व्यासंगी शिक्षकासारखे नाही. कारण छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला माहिती असत नाही आणि जाणून घ्यायची उत्सुकता असते. तर तुम्ही ज्यावेळी लहान होतात, आपण ज्यावेळी विमान बघतो लहानपणी, तेव्हा असं वाटतं की मोठेपणी कधीतरी आपल्याला विमानात बसायला मिळावं आणि विमान उडवायला मिळालं तर सोन्याहून मिळालं, पण विमान बसायला मिळावं एवढी आपली महत्त्वाकांक्षा लहानपणी असते. आणि अशी सुप्त इच्छा असते, सगळ्याची ती पूर्ण होते असं नाही. तर राजनजी, तुम्ही शाळेत असताना असं काही ठरवलं होतं का की भविष्य काळामध्ये आपण सर्व्हिस इंजिनियर व्हायचं वगैरे असं? शाळेत असताना एक इच्छा होती की आपण इंजिनिअरिंग करावं. त्यामुळे इंजिनियर मी झालो हा बाय चॉईस झालो. पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर एव्हिएशन फील्डमध्येच यायचं असं काही ठरवलेलं नव्हतं.
ॲक्सिडेंटली झालो आणि इंजिनिअरिंग बाय चॉईस आणि जॉब ॲक्सिडेंटली असं झालं. बरं, मी मगाशी म्हटलं की छोटे छोटे प्रश्न आमचे असतील. ज्यावेळी विमानात आपण बसतो ना त्यावेळी विमान उडताना टेक ऑफ करताना आणि विमान लँडिंग होताना त्या एअर होस्टेस नेहमी सांगत असतात की खिडकीचे शटर्स असतील ते उघडा म्हणून. तर त्याचं काय खास कारण आहे का? अगदी पॉझिटिव्हली ते सांगत टेक ऑफ करताना आणि लँडिंग होताना की खिडकीच्या हे असं शटर्स ते उघडा म्हणून. त्याचं काय कारण असतं? त्याचं कारण असं असतं की ज्यावेळी विमानाचं लँडिंग किंवा टेक ऑफ होतो किंवा इव्हन विमानाचा पुशबॅक ज्यावेळी होतो तर विमान बेवरती उभं असतं. आता ते डिपार्चरला ज्यावेळी रेडी होतं त्यावेळी विमान जसं गाडी स्वतःहून रिव्हर्स गिअरमध्ये टाकली की गाडी मागे जाते तसं विमान स्वतःहून पाठीमागे जाऊ शकत नाही. विमानाला पाठीमागे ढकलावं लागतं. ते ढकलतात कशाने तर मोठे मोठे टो ट्रॅक्टर्स असतात आणि त्याला टो बार कनेक्ट करतात आणि ते विमान पाठीमागे ढकलतात. पाठीमागे ढकलण्याला जी क्रिया असते त्याला पुशबॅक म्हणतो आम्ही. तर हे पुशबॅकच्या वेळेला आणि लँडिंग आणि टेकऑफच्या वेळेला बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. कसं असतं की पुशबॅकच्या वेळेला बाजूच्या बेवरती सुद्धा विमानं उभी असतात. समजा पुशबॅकची थोडी लाईन जर चुकली आणि ते विमान ज्यावेळी पुशबॅक झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही वळवतो त्यावेळी बाजूच्या बेवरती जे एअरक्राफ्ट उभं असतं त्याच्या पंखाला ह्या विमानाचा पंख लागून डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे नेहमी असं सांगितलं जातं की पुशबॅकच्या वेळेला आणि लँडिंग आणि टेकऑफच्या वेळेला विंडोची शटर्स म्हणजे खिडक्यांची शटर्स जी आहेत ती उघडी ठेवा. त्याचं कारण असं असतं की जो केबिन क्रू असतो म्हणजे फ्लाईट पर्सन्स आणि एअर होस्टेसेस असतात हे नेहमी अलर्ट असतात. त्याला माहिती असतं की पुशबॅकच्या वेळेला हे अशा प्रकारचे इन्सिडन्सीस होतात. आपण ॲक्सिडेंट म्हणूया नको, आपण त्याला इन्सिडन्सीस म्हणूया. तर असे इन्सिडन्सीस होतात. मग अशा इन्सिडन्सच्या वेळेला नेमकी काय ॲक्शन घ्यायची हे त्याला माहिती असतं आणि म्हणून विंडो शटर्स उघडी ठेवल्यानंतर त्यांचं लक्ष बाहेर असतं की कुठे काही अनयुज्युअल काही होतं आहे का, काही इन्सिडन्स होतो आहे का. जर समजा असा काही इन्सिडन्स झाला तर त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं हे त्याला माहिती असतं आणि इमिजिएटली त्यांच्यावरचं नंतर जो सुपरवायझर असतो त्याला IFS म्हणतात, इनफ्लाईट सुपरवायझर. त्या इनफ्लाईट सुपरवायझरला इन्फॉर्म करायचं आणि इनफ्लाईट सुपरवायझर इमिजिएटली कॅप्टनला जाऊन इन्सिडन्स असा झालेला आहे म्हणून सांगतो. मग त्याच्यानंतर मग पुढची जबाबदारी कॅप्टनची असते. ATCला कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना असं असं झालं हे सांगायचं आणि एअरक्राफ्ट पुन्हा बेवरती आणायचं. ही सगळी जी प्रोसिजर असते ती त्या ऑब्झर्वेशनवरती अवलंबून असते आणि ते नेहमी त्या खिडक्या उघड्या खिडकीची शटर्स असतात त्याच्यातून ते ऑब्झर्व करत असतात की बाहेर काय काय चाललेलं आहे. ते दिसावं म्हणून विंडो शटर्स नेहमी उघडी ठेवायला लागतात लँडिंगच्या वेळेला, टेकऑफच्या वेळेला आणि पुशबॅकच्या वेळेला. मला वाटतं की बाहेरचं सगळं दृश्य दिसावं हे चांगलं आहे तुम्ही सांगत. मी हे महत्त्वाचं कारण ते होतं. नाही, बाहेरचं दृश्य वगैरे दिसण्यासाठी कोणी काय असं काय झालं. बरं, लँडिंग आणि टेक ऑफ करतेवेळी ते एअर होस्टेस नेहमी सांगत असते की मोबाईल बंद ठेवा, मोबाईल बंद ठेवा. आपल्यासारखी माणसं न सांगता ठेवतात पण काय दीडशे लोक सांगितल्यानंतर सुद्धा त्यांचे मोबाईल चालू असतात. तर समजा एखाद्याने मोबाईल एरोप्लेन मोडवर केला नाही की स्विच ऑफ नाही केला तर काय गंभीर परिणाम काही होऊ शकतील? गंभीर परिणाम म्हणजे असे होतात की कॅप्टनचं जे ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल बरोबर जे कम्युनिकेशन चालू असतं ते नेहमी VHF वरती चालू असतं म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. जर तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप अशा वेळी जर ऑन ठेवला तर ती जी VHF फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि ते जे कम्युनिकेशन त्याचं चालू असतं ATC बरोबर त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो. त्याच्यामुळे नेहमी असं सांगतात की पुशबॅकच्या वेळेला आणि लँडिंग आणि टेकऑफच्या वेळेला, कारण ह्या क्रिटिकल स्टेजेस असतात. लँडिंगच्या वेळेला ती क्रिटिकल स्टेज असते, टेकऑफची क्रिटिकल स्टेज असते आणि इव्हन पुशबॅकच्या वेळेला पण क्रिटिकल स्टेज असते. म्हणून ते नेहमी सांगतात की मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तो एकटा ऑफ ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा. ते त्याच्यासाठी असतं की VHF फ्रिक्वेन्सीमध्ये डिस्टर्बन्स येऊ नये. अनेक वेळेस बघतो मालाडला गेलं ना, मालाड पोलीस स्टेशनच्या आसपास गेलं आणि मोबाईलचा रेडिओ चालू असेल तर त्यांच्या वॉकी टॉकीचे सुद्धा संभाषण ऐकायला येतं. म्हणजे तुम्ही म्हणता असं एकमेकांच्या फ्रिक्वेन्सी मिक्स होत होतात. ठीक आहे. बरं, विमानाचा अपघात झाला की नेहमी बातमी असते की ब्लॅक बॉक्स मिळाला की अपघाताची कारणं वगैरे शोधता येतील. ते ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय असतं? ब्लॅक बॉक्समध्ये काय असतं की आमच्या इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये त्याला DFDR म्हणतात. DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डाटा रेकॉर्डर. ब्लॅक बॉक्स हा कॉमन वर्ड आहे. म्हणजे पेपरमध्ये वगैरे आपण वाचतो त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स लिहिलेलं असतो.
पण आमच्या एव्हिएशनच्या लँग्वेजमध्ये त्याला DFDR म्हणतात. ते DFDR हे असं उपकरण असतं, हे असं युनिट असतं की ज्याच्यामध्ये पायलटचं जे ATC बरोबर कम्युनिकेशन चालू असतं ते कंटिन्युअसली त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतं. म्हणजे एक एक शब्द पायलट जो ATC बरोबर कम्युनिकेट करत असतो आणि ATC त्याला जे इन्स्ट्रक्शन्स देत असते ते वर्ड न वर्ड त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असते. त्याला DFDR म्हणतात. आणि हा DFDR एक तो ठेवलेला कुठे ठेवलेला असतो तर एअरक्राफ्टचं जे अगदी शेवटचा शेपटाकडचा भाग असतो त्याच्यामध्ये राईट साईडच्या लेफ्ट साईडच्या बीन्समध्ये वरची जी ओव्हरहेड बीन्स असतात ज्याच्यामध्ये आपण आपलं सामान ठेवतो त्या सर्वात शेवटची जी बीन असते त्याच्यामध्ये तो सेफली इन्स्टॉल केलेला असतो. आणि DFDRचं काम एकच असतं की जे कम्युनिकेशन असतं ते कंटिन्युअसली रेकॉर्ड करायचं. हे कम्युनिकेशन कधी उपयोगी पडतं, जर काही इन्सिडन्स झाला तर नेमकं त्या क्षणाला काय झालं होतं हे त्या कम्युनिकेशनवरून कळू शकतं. म्हणजे पायलटचं ATC बरोबर काय कम्युनिकेशन झालं, ATCने त्याला काय डायरेक्शन्स दिल्या हे त्या कम्युनिकेशनवरून कळू शकतं. म्हणजे हे DFDRचं महत्त्व आहे. DFDR आणि CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन ॲपरेटर्स अशी असतात की इन्सिडन्स जर काही झाला तर त्यावेळी त्याचं महत्त्व लक्षात येतं. कारण ते DFDRमध्ये जे कम्युनिकेशन रेकॉर्ड झालेलं असतं ते नंतर इन्सिडन्स झाल्यानंतर ज्यावेळी एअरपोर्ट परत येतो त्यावेळी तो DFDR आम्ही डिकोड करतो. आणि डिकोडिंग झालं की त्याच्यामध्ये सगळं बाहेर येतं की ह्याच्यामध्ये काय नेमकं कम्युनिकेशन झालं होतं आणि त्या पर्टिक्युलर वेळेला त्या पर्टिक्युलर प्रसंगाला नेमकं काय बिघाड वगैरे झाला होता हे त्याच्यावरून कळू शकतो. बरं, एक सुरक्षिततेच्या दृष्टीने समजा विमान ज्यावेळी पडतं त्यावेळी नॉर्मली आगच लागलेली असते किंवा समुद्रात पडलेलं असतं, मग त्यावेळी हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतो किंवा त्यासाठी काही उपाययोजना केलेली असते? नाही, ब्लॅक बॉक्स अतिशय सुरक्षित असतो कारण ते सील्ड युनिट असतं, कम्प्लिटली सील्ड युनिट असतं. त्यामुळे जरी एअरक्राफ्टचा ॲक्सिडेंट झाला अगदी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी समुद्रात जरी कोसळलं तरी ब्लॅक बॉक्स हा सेफ राहतो. ब्लॅक बॉक्स सेफ राहतो. काय होतं, त्या ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीला ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी त्या बॅटरीमधून रेडिओ सिग्नल्स बाहेर पडतात आणि ते रेडिओ सिग्नल्स वरती येतात आणि मग त्या ॲक्सिडेंटची कारणं शोधण्यासाठी ज्यावेळी डायव्हर्स म्हणजे पाणबुडे ज्यावेळी खाली सोडले जातात ते त्या ज्या रेडिओ सिग्नल जे मिळत असतात पाण्याच्या पृष्ठभागावरती त्या डायरेक्शनने ते आतमध्ये जातात आणि त्याला बरोबर कळतं त्या ब्लॅक बॉक्सचं लोकेशन कुठे आहे. ते एअरक्राफ्टचे जे डेब्रिस खाली पडलेलं असतं त्याच्यातून ते बरोबर तो ब्लॅक बॉक्स शोधून काढतात आणि तो घेऊन ते वरती येतात. आणि एकदा ब्लॅक बॉक्स वरती आला की मग सगळं उघड होतं. म्हणजे काय त्या ॲक्सिडेंटचं नेमकं काय कारण आहे. पण ज्यावेळी विमान जळतं खाली पडल्यावरती त्यावेळी देखील ब्लॅक बॉक्स जळत नाही? ब्लॅक बॉक्सला काहीही होत नाही. ब्लॅक बॉक्स हे अतिशय सेफ आणि सील्ड युनिट असतं. त्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये ब्लॅक बॉक्स हा जसा आहे त्या अवस्थेमध्ये सापडतो. असं जर म्हटलं ना की ब्लॅक बॉक्स हा एक प्रकारे आत्म्याशी तुलना करण्यासारखं आहे. काही नैनम चिंदनची शस्त्र आणि नैनम दहती पावका, आत्म्याला कोणी जाळू शकत नाही तसं या ब्लॅक बॉक्सला काही नुकसान होऊ शकत नाही. म्हणजे विमानात एक प्रकारे आत्माच होता तो. ठीक आहे. बरं, विमान ज्यावेळी चालत असतं तर विमानाने जे अंतर कापलेलं असतं ते विमानाने कापलेलं अंतर त्याचं परिमाण काय असतं आणि आपल्या रस्त्याच्या किलोमीटरशी त्याचा काय संबंध असतो? नाही, आता समजा विमान मुंबईतून दिल्लीला जायचं असेल तर मुंबई ते दिल्ली हे किती अंतर आहे हे किलोमीटर्समध्ये ठरलेलं असतं. मॅक जो असतो त्याच्याप्रमाणे किलोमीटर्समध्ये ठरलेलं असतं. तर विमानाचं स्पीड जे असतं ते मॅकमध्ये मोजतात. साधारण 1 मॅक म्हणजे 1235. काय पण मॅक नव्हतं, मॅक नंबर. मॅक नंबर. जसं बोटीचं स्पीड हे नॉट्समध्ये मोजलं जातं तसं विमानाचं स्पीड हे मॅक नंबरमध्ये मोजलं जातं. आणि परिमाण असं आहे की 1 मॅक इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 1235 किलोमीटर्स पर आवर. त्यामुळे आपली जी कमर्शियल एअरक्राफ्ट्स आहे, पॅसेंजर एअरक्राफ्ट्स आहे ती साधारण 0.75 मॅक स्पीडने धावत असतात. म्हणजे साधारण एक 920-925 किलोमीटर पर आवर वरून जातात या स्पीडने ती धावत असतं. आणि ऑफकोर्स फायटर एअरक्राफ्ट जे असतं ती 2.5 मॅक्सने धावत असतं. आणि एवढं त्याचं प्रचंड स्पीड असतं. काही वेळेस वर्तमानपत्रात आलेलं असतं की विमान आणीबाणीच्या प्रसंगी उतरवलं जातं जवळच्या विमानतळावर
पण ते उतरवण्याआधी विमानामध्ये जे इंधन असतं ते इंधन खाली टाकून देतात. ते काय नक्की प्रकार असतो, का खाली टाकून देतात आणि प्रक्रिया कशी असते खाली टाकून द्यायची? कसं असतं की विमान ज्यावेळी टेक ऑफ घेतं त्यावेळी विमानाचं टोटल वेट हे कसं मोजलं जातं, तर विमानाचं एम्प्टी वेट, एम्प्टी एअरक्राफ्ट वेट प्लस पॅसेंजर वेट प्लस कार्गो वेट प्लस फ्युएल वेट हे सगळं मिळून एअरक्राफ्टचं टोटल वेट होतं. हे टोटल वेट जे असतं हे प्रचंड असतं. म्हणजे टेक ऑफ ज्यावेळी एअरक्राफ्ट घेतं त्यावेळेचं एअरक्राफ्टचं लोड आणि जेव्हा एअरक्राफ्ट लँडिंग करतं त्यावेळेचं एअरक्राफ्टचं वेट हे खूप कमी असतं. टेक ऑफ वेट हे नेहमी जास्त असतं, लँडिंग वेट हे नेहमी कमी असतं. आता हे असं का होतं, आणि इथून जर समजा दिल्लीला एअरक्राफ्ट जायचं असेल तर त्याच्यामध्ये किती फ्युएल भरायचं ही प्री कॅल्क्युलेटेड क्वांटिटी असते. एवढा आम्ही फ्युएल भरतो, प्लस एक साधारण काही इमर्जन्सी सिच्युएशन झाली तर एक अर्धा तास पायलटला पुरेल वरती सर्किटिंग करण्यासाठी, एवढं एक्स्ट्रा फ्युएल आम्ही त्याला देतो. तर समजा बॉम्बे एअरपोर्टवरून एअरक्राफ्टचा टेक ऑफ घेतला आणि लगेचच पायलटच्या लक्षात आलं की काहीतरी इमर्जन्सी आहे आणि त्याला इमर्जन्सी लँडिंग करायचं इमिजिएटली परत बॉम्बे एअरपोर्टला, तर तो ATCची परमिशन घेतो. पण आता प्रॉब्लेम काय झालेला असतो, एअरक्राफ्टमध्ये फुल सगळं फ्युएल वेट आहे, वेट जास्त आहे. आता अशावेळी टेक ऑफ लँडिंग वेट तर कमी पाहिजे, म्हणजे त्याला वेट तर एअरक्राफ्टचं कमी करावंच लागतं. मग अशावेळी काय कमी करता येईल, पॅसेंजर वेट कमी करता येत नाही, कार्गो वेट कमी करता येत नाही, मग फ्युएल वेट कमी करणं हा एकमेव उपाय राहतो. मग अशावेळी काय करतात की फ्युएल वेट कमी करण्याचं एक उपाय म्हणजे ते फ्युएल डंप आउट करायचं. आणि ते डंप आउट करण्यासाठी DGCAचा रूल असा आहे की तुम्ही ज्यावेळी फ्युएल डंप आउट करता त्यावेळी ते तुम्हाला सिव्हिल एरियावरती म्हणजे नागरी एरियावरती करता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला समुद्रावरती जावं लागतं, तर तिकडे ते तुम्हाला डम्पिंग करावं लागतं. आणि त्याला आमच्या एव्हिएशनच्या भाषेमध्ये फ्युएल जेटिसनिंग म्हणतात. आता तुम्ही डिक्शनरी जर बघितली तर त्या डिक्शनरीमध्ये जेटिसनिंगचा अर्थ दिलेला आहे टू ओव्हरथ्रो, म्हणजे फेकून देणे. तर आता हे जे एक्स्ट्रा फ्युएल जे त्याच्याकडे असतं दिल्लीला पोहोचण्यासाठी जेवढं त्याच्याकडे फ्युएल असतं ते बरंच फ्युएल त्याला कमी करावं लागतं. आता ही किती फ्युएल कमी करायचं हे सगळं ठरलेलं असतं. मग तो काय करतो, तर समुद्रावरती जातो, एक राऊंड घेतो, ते फ्युएल जे असतं ते डंप आउट करतो, म्हणजे त्याला जेटिसनिंग म्हणतात. ते जेटिसनिंगच्या वेळी आतमध्ये जेटिसनिंग पंप्स असतात, म्हणजे ते प्रेशरने फ्युएल बाहेर फेकावं लागतं. आणि मग ती रिक्वायर्ड क्वांटिटी जेवढी फ्युएलची कमी झाली की तो ATCला इन्फॉर्म करतो, नाव एअरक्राफ्ट वेट इज दिस मच, प्लीज अलाउ मी टू लँड ऑन इमर्जन्सी बेसिस, आणि ATC त्याला परमिशन देते. त्यावेळी काय होतं, मग लँडिंगच्या वेळेला आता वेट कमी झालेलं आहे त्यामुळे तो सेफली लँडिंग करू शकतो. काही वेळा काय होतं की जर समजा हे असं नाही झालं आणि जर समजा त्या टेक ऑफ वेटनेच जर त्याला लँडिंग करावं लागलं, काही इन्सिडेन्सेस असे झालेले तर त्याला हार्ड लँडिंग म्हणतात. त्या हार्ड लँडिंग जर एअरक्राफ्टचं झालं तर मग ते एअरक्राफ्ट बेवरती आल्यानंतर आमचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचं काम वाढतं. आम्हाला ते एअरक्राफ्ट हँगरमध्ये घेऊन जावं लागतं. मग त्याचे स्पेशल कॉलआउट्स असतात की आता काय काय चेक करायचं. तर ते एअरक्राफ्ट पूर्ण त्याचं चेक केल्याशिवाय, त्या सगळ्या कॉलआउट शीट्स भरल्याशिवाय, सगळे डॉक्युमेंट साईन झाल्याशिवाय ते एअरक्राफ्ट एअरवरती होऊ शकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर लँडिंग वेट हे नियमानुसार कमी करावंच लागतं. त्याप्रमाणे ते फ्युएल जेटिसनिंग केलं की ते फ्युएल वेट कमी होतं आणि एअरक्राफ्ट सेफली लँड होतं. म्हणजे एवढी काळजी घेतली जाते की नागरी वस्तीवरती ते पेट्रोल पडू नये आणि तेवढ्यापुरतं समुद्रावरती डायव्हर्ट करून तिथे ते टाकून दे. हे सगळं आपोआपच होत असेल ना, फ्युएल फेकून देणं वगैरे? नाही, हे सगळं आपोआप नाही होत, हे मॅन्युअली करावं लागतं. मॅन्युअली करावं लागतं. आणि जेटिसनिंग ही जी प्रोसेस आहे ही म्हणजे प्री कॅल्क्युलेटेड क्वांटिटी जी फ्युएलची असते ती बाहेर फेकणं हे सगळं मॅन्युअली. बरं, अनेक वेळा वर्तमानपत्रात छापून येतं, अर्थात वर्तमानपत्रात छापून येतं ते सगळं खरं असतं असं नाही, आपल्याला माहिती आहे. पण अनेक वेळा असं छापून येतं की वैमानिक विमान ऑटो मोडवर टाकून चक्क झोपी गेला होता अशी बातमी वाचलेली होती. हे कसं काय खरं आहे असतं? ह्या अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं. हे सगळे वृत्तपत्रीय कल्पना आहेत त्या सगळ्या. ज्यावेळी एअरक्राफ्ट ऑटो बोर्डवरती असतं, म्हणजे ऑटो पायलट सिस्टीम असते ती. ऑटो पायलटवरती ज्यावेळी एअरक्राफ्ट चालत असतं त्यावेळी पायलट म्हणजे कमांडर आणि को पायलट, त्याला आम्ही फर्स्ट ऑफिसर म्हणतो,
हे दोघे अतिशय सतर्क असतात आणि त्यांचं काम हे असतं की सर्व सिस्टीम्स बरोबर ऑपरेट होत आहेत की नाही ह्याच्यावरती त्यांची नजर असते, सुपरविजन त्यांचं असतं. त्यामुळे सध्याच्या जनरेशनचे जे पायलट्स आहेत त्यांना असं म्हटलं जातं की दे आर मोर फ्लाईट डेक मॅनेजर्स दॅन पायलट्स. आधीच्या काळामध्ये जे होते ते दे वेर मोर पायलट्स, पण आताचे जे आहेत दे आर मोर फ्लाईट डेक मॅनेजर्स. पण पूर्वी त्याला कॉकपिट म्हणायचे, आता त्याला फ्लाईट डेक म्हणतात. पण कॉकपिट ही खूपच अरुंद जागा असायची पूर्वीच्या एअरक्राफ्ट्समध्ये. आता फ्लाईट डेक जे असतं म्हणजे आता तुम्ही लोकल ट्रेन्स बघता त्याच्यामध्ये मोटरमनचं केबिन किती स्पेशस असतं, तसं विमानाचं कॉकपिट जे असतं ते स्पेशस असतं. त्यामुळे आता त्याचं नॉमेनक्लेचर जे असतं ते चेंज झालेलं आहे. आता त्याला फ्लाईट डेक म्हणतात आणि पायलट्स आर मोर फ्लाईट डेक मॅनेजर्स दॅन पायलट्स. तर त्यांना सर्व सिस्टीम्स बरोबर ऑपरेट होता येत की नाही ते बघावंच लागतं, त्याच्यावर सुपरविजन ठेवावी लागते. आणि त्यामुळे ही जी वृत्तपत्रीय कल्पना आहे की को पायलट झोपी गेला होता वगैरे याच्यामध्ये काय अर्थ आहे. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांच्या घरी गप्पा मारत होतो तेव्हा ते म्हणाले की आता एवढी सुरक्षितता असते ना की वैमानिक कॉकपिट असतं तिथे सामान्य माणसाला प्रवेशही असत नाही, तो देखील ठराविक लोकांनाच असतो तुम्ही म्हणालात म्हणून. त्यामुळे हा कुठचा रिपोर्टर बघायला गेला होता वैमानिका झोपला आहे म्हणून. त्यामुळे अनेक वेळा वृत्तपत्रिका असतात ना, अनेक वेळा येतो बघा वर्तमानपत्रामध्ये गुरगावला ATM यंत्रातनं 1,86,000 रुपये कोणीतरी काढले. आता मला सांगा ATM यंत्राची खाच एवढीशी असते त्यातनं 1,86,000चा गठाडा कसा काय येईल. दुसरी गोष्ट, बँकेने व्हॅलिडेशन लावलेलं असतं, एक मनुष्य एका दिवशी एका अकाउंटमधून 15,000च्या वर काढू शकत नाही, मग कुठून 1,86,000 हे सगळ्या वृत्तपत्रिका कल्पना असतात असो. आणि दुसरी गोष्ट की झोपत नाहीत ठीक आहे. दुसरी गोष्ट की वैमानिकाला, माझा एक मित्र आहे तो मुकेश अंबानीच्या विमानाचा पायलट आहे, सुनील चौधरीस म्हणून. तो म्हणतो आम्हालाही जबाबदारी असते ना चालवताना की एवढा मोठा उद्योगपती बसला आहे आणि उद्योगपती भले नसेल 300 पॅसेंजर बसली आहे, त्यांची आम्हाला काळजी असते ना, त्यांचे जीव आमच्या धोक्यात आहे. त्यामुळे तसं कोणी करणारही नाही म्हणाले. ठीक आहे. बरं, दुसरी गोष्ट, विमान समजा मद्रासला जायचं आहे, ज्यावेळी मुंबईहून ते टेक ऑफ करतं त्यावेळी तिची दिशा दिल्लीची असते. मग ज्यावेळी पुन्हा ते युटर्न घेऊन येतं मद्रासला जायसाठी तर तो साधारण तो अंतर असतं ती किती ह्याचं असतं आणि ती ऑटोमॅटिक होतं का वैमानिक ते करतो. नाही, असं असतं ज्यावेळी एअरक्राफ्ट डिपार्चरला तयार होतं त्यावेळी एक लोड ट्रिम शीट नावाचा प्रकार असतो. म्हणजे मोठी ड्रॉईंग शीट असते त्याच्यावरती एअरक्राफ्टचं चित्र असतं आणि लोड ट्रिम शीट म्हणजे एमटी एअरक्राफ्टचं वेट किती, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पॅसेंजर वेट किती, फ्युएल वेट किती, कार्गो वेट किती, असं मिळून टोटल एअरक्राफ्टचं वेट किती आहे हे त्या शीटवरती दाखवलेलं असतं. आणि त्या लोडप्रमाणे एअरक्राफ्टचा CG सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ती नेमकी कुठे येईल हे त्याच्यावरती दाखवलेलं असते. त्याचे काही पॅरामीटर्स असतात. इफ दॅट CG इज विदिन द पॅरामीटर्स पायलट ते एअरक्राफ्ट ॲक्सेप्ट करतो. जर तो CG लिमिटच्या बाहेर जात असेल तर पायलट हॅज अथॉरिटी टू रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द एअरक्राफ्ट. पायलट सांगू शकतो की मी एअरक्राफ्ट ॲक्सेप्ट करणार नाही. मग जे ट्रॅफिकमधला जो सिनियर मोस्ट ट्रॅफिक मॅनेजर असतो त्याचं काम असतं लोड ट्रिम शीट तयार करणं. मग अशा वेळी काय करता येतं, तर वेट कमी कसं करायचं, तर बऱ्याच पॅसेंजर्सचं बॅगेज बाहेर काढावं लागतं. बॅगेज बाहेर काढून मग ते नेक्स्ट फ्लाईटला वगैरे पाठवावं लागतं. ही खूप मोठी प्रोसिजर होते, एअरक्राफ्ट डिलेही होतं त्याच्यामध्ये. तर ती ट्रिम शीट तयार करणं आणि त्याच्याबरोबर पायलटच्या हातामध्ये त्यांना फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. तर हा फ्लाईट प्लॅन जो असतो तो पायलट ऑटो पायलट कम्प्युटर जो असतो तर त्याच्यासमोरच असतो, तो ऑटो पायलट कम्प्युटरला फीड करतो आणि त्याप्रमाणे मग एअरक्राफ्टचा जो रूट असतो, आता समजा तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते एअरक्राफ्ट मद्रासला जायचं असेल पण ते दिल्लीच्या दिशेने त्याने टेक ऑफ घेतला, आता ते युटर्न कसं घेणार दॅट इज डिसाइडेड बाय द ऑटो पायलट. आणि हा जो साधारण व्यास असतो हा साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा व्यास असतो. तेवढ्या व्यास घेऊन ते एअरक्राफ्ट पुन्हा युटर्न घेऊन मद्रासच्या दिशेने जायला. बरं, दिस इज ऑल डिसाइडेड बाय द ऑटो पायलट. अनेक वेळी बातमी असते की विमानाला पक्ष्यांनी धडक दिली आणि विमानाचं नुकसान झालं. तर मला नेहमी प्रश्न पडतो एक सामान्य नागरिक म्हणून, पक्षाचं वजन किती, 1.5 किलो 2 किलो गरुड असेल तर 2.5 किलो असेल, मग एवढासा पक्षी विमानाला धडक देतो हे काय नेमकं. नाही, कसं असतं की ज्यावेळी एअरक्राफ्टचा टेक ऑफ होतो आजूबाजूला पक्षी असतात. पक्ष्यांची धडक बसू शकते, नाही असं नाही, पण काय असतं की धडक बसणं वेगळं आणि पक्षी इंजिनमध्ये खेचला जाणं वेगळं. जर समजा तो पक्षी इंजिनच्या समोर आला
तर तो पक्षी पटकन आतमध्ये खेचला जातो. पक्षीच का इव्हन माणूससुद्धा खेचला जातो. म्हणून आम्ही ज्यावेळी सर्व्हिसला लागतो त्यावेळी आमच्या ट्रेनिंग पिरियडमध्येच आम्हाला हे सांगितलं जातं की एअरक्राफ्टचं इंजिन चालू असताना कधी इंजिनच्या समोर जायचं नाही. यू विल बी स्टक इनसाइड बाय द इंजिन. त्यामुळे आम्हाला ते सवयीने माहिती असतं. पण ते त्या पक्षाला काय कळणार आहे, ते पक्षी आपले उडत असतात. एखादा पक्षी इंजिनमध्ये स्टक होतो. पक्षाची विमानाला धडकही बसू शकते. तर आता कसं असतं, समजा पक्षी एखादा छोटा असेल, छोट्या पक्षाचं वजन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 1.5-2 किलो असेल. तर तो पक्षी ज्यावेळी एअरक्राफ्टला येऊन धडकतो त्यावेळी एअरक्राफ्टचं स्पीड जे असतं ते प्रचंड असतं. टेकऑफच्या वेळेला पण स्पीड प्रचंड असतं. तर त्या पक्षाचं वजन आणि ते एअरक्राफ्टचं स्पीड ह्याच्यामुळे जो इम्पॅक्ट तयार होतो त्या इम्पॅक्टमुळे त्या एअरक्राफ्टच्या सरफेसवरती डेंट देतो. आता जर तो पक्षी छोटा असेल, छोटा डेंट देतो. पक्षी जर मोठा असेल, आकाराने वजनाने मोठा असेल तर तो डेंट मोठा असतो. आणि अशा वेळी पायलटला इमिजिएटली ATCला कॉन्टॅक्ट करून सांगावं लागतं. त्याला आमच्या भाषेत FOD म्हणतो आम्ही, फॉरेन ऑब्जेक्ट डॅमेज. ते FOD जर झालेलं असेल, पक्षी तर इमिजिएटली मरतोच, त्याच्यात काही वादच नाही. पण ATCला सांगितल्यानंतर ATC पायलटला परमिशन देते की तू इमिजिएटली इमर्जन्सी लँडिंग कर. पण पुन्हा तीच प्रोसिजर आली. इमर्जन्सी लँडिंग करायचं म्हणजे सर्किट करावं लागतं, फ्युएल डंप आउट करावं लागतं आणि त्याच्यानंतर वेट कमी झाल्यानंतर त्याला येऊन इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणता की पक्षाची धडक बसू शकते, नाही असं नाही, पण मोस्टली पक्षी इंजिनमध्ये स्टक केला जातो. आणि हा प्रॉब्लेम फार पूर्वी दिल्ली एअरपोर्टला खूप होता. दिल्ली एअरपोर्टच्या बाजूला बरेच कत्तलखाने होते आणि त्यामुळे दिल्लीला टेक ऑफ आणि लँडिंग करताना फ्रिक्वेंटली हा प्रॉब्लेम यायचा. पण नंतर काय केलं, गव्हर्नमेंटने ते सगळे कत्तलखाने तिकडून हटवले आणि ती एरिया सगळी, कारण काय व्हायचं, ते कत्तलखान्यामध्ये जनावरं मारली जायची आणि त्यांचे जे राहिलेलं सगळं मांस वगैरे असायचे ते लोक तिथेच फेकून जायचे आणि मग ते मांस खायला सगळी वंचर्स यायची तिथे. आणि नेमकं त्यावेळी टेकऑफच्या आणि लँडिंगच्या वेळेला त्या वंचर्सचं ॲक्सिडेंट व्हायचा, म्हणजे FOD व्हायचं आणि एअरक्राफ्ट डॅमेज व्हायची. त्यामुळे गव्हर्नमेंटच नंतर स्टेप घेतली आणि सगळे कत्तलखाने तिकडून हटवले आणि त्याच्यानंतर हे इन्सिडेन्सेस तिकडे कमी वाढले. महेश, आपण म्हणाले की माणूससुद्धा खेचला जाऊ शकतो, असं कधी घटना घडली आहे? हो, घडली आहे. आता 3-4 वर्षापूर्वी घटना अशी घडलेली आहे. इथे बॉम्बे एअरपोर्टला एक एअरक्राफ्ट इंडियन एअरलाईन्सचं होतं. आता इंडियन एअरलाईन्स एअर इंडिया एकच झालं. ॲक्च्युली इंडियन एअरलाईन्सचं एअरक्राफ्ट होतं, हैदराबादहून आलेलं होतं आणि 1 तासाचा ट्रान्झिट पिरियड होता बॉम्बेला. तर 1 तासामध्ये BTC म्हणजे त्याला बेस्ट ट्रान्झिट चेक म्हणतात, तो आम्हाला पूर्ण करून ते एअरक्राफ्ट पुन्हा पुढे पाठवायचं होतं. 1 तासाचा पिरियड असताना ऑलरेडी ते एअरक्राफ्ट लेट आलेलं आहे, लगेच ते 1 तासात परत पाठवायचं. तर तो जो ग्राउंड इंजिनियर होता तो डिपार्चर करत होता आणि डिपार्चरची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असते, त्याला SOP म्हणतात. डिपार्चर कसंही करून चालत नाही, तर त्या विशिष्ट सिक्वेन्समध्येच करावं लागतं. तर त्यावेळी काय असतं की आमच्या कानाला इकडे आम्ही हेडसेट लावलेला असतो आणि ह्या जशी माईकची वायर आता तिकडे कनेक्ट केलेली आहे तशी त्या माईकची वायर एअरक्राफ्टला अटॅच केलेली असते आणि आमचं कंटिन्युअसली पायलटबरोबर कम्युनिकेशन चालू असतं. तर त्याप्रमाणे तो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरप्रमाणे कम्युनिकेशन करत होता. आता हे ज्यावेळी कम्युनिकेशन पूर्ण होतं, यावेळी पुशबॅक पूर्ण होतो, त्यावेळी ग्राउंड इंजिनियर असतो तो पायलटला सांगतो, कॅप्टन पुशबॅक इज कम्प्लिटेड, प्लीज अप्लाय द पार्किंग ब्रेक्स. पार्किंग ब्रेक्स पायलटने अप्लाय केली. पायलट सांगतो, रॉजर, पार्किंग ब्रेक्स आर अप्लाय. मग त्याच्यानंतर ट्रॅक्टर टोबार डिस्कनेक्ट होतो, ट्रॅक्टरवाला निघून जातो आणि त्याच्यानंतर तो हेडसेट जो असतो तो आम्ही डिस्कनेक्ट करतो, एअरक्राफ्टपासून लांब जातो. लांब जाऊन पायलटला आम्ही फक्त उजव्या हाताने अंगठावरती दाखवतो. हा अंगठावरती दाखवण्याचा उद्देश हा असतो की नाव एव्हरीथिंग इज ओके, एअरक्राफ्ट इज रेडी फॉर डिपार्चर, यू कॅन गो. आणि त्यावेळी पायलटसुद्धा आम्हाला टाटा बाय बाय करतो, अंगठा दाखवतो, टाटा बाय बाय करतो आणि एअरक्राफ्टची तो पॉवर ओपन करतो. पॉवर ओपन म्हणजे इंजिनची थ्रस्ट लिव्हर्स असतात की तो पुढे ढकलतो. पुढे ढकलणं त्याला आमच्या भाषेमध्ये पॉवर ओपनिंग म्हणतात. त्या इन्सिडन्समध्ये काय झालं की ते एअरक्राफ्ट ऑलरेडी डिले झालेलं होतं आणि ते लवकर घेऊन जायचं होतं. म्हणजे हा काय असतो, हा डिले जो असतो ना, हा डिलेचा कॅस्केडिंग इफेक्ट होतो आणि आता पहिल्या स्टेशनला 1 तास डिले झाला आहे, नेक्स्ट स्टेशनला 2 तास डिले होऊ शकतो. तर हा डिले अवॉइड करण्यासाठी पायलट वॉज इन हरी टू गो. तर तो हेडसेट त्याने डिस्कनेक्ट करून तो एअरक्राफ्टपासून लांब जाण्याच्या आधीच
अनावधानाने त्याने पॉवर ओपन केली आणि ती रात्रीची वेळ होती आणि त्याची पाठ होती, इंजिन पाठीमागे होती, ते पाठीमागून एअरक्राफ्ट पुढे आलं आणि मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे इंजिन जसं आतमध्ये सक करतं तसा तो आतमध्ये सक झाला आणि म्हणजे ती अतिशय दुर्दैवी घटना होती. मी त्याला प्रत्यक्ष ओळखतही होतो, माझ्या ओळखीचा होता तो आणि त्याचा डेथ झाला त्याच्यामध्ये. म्हणजे इट वॉज अ व्हेरी ट्रॅजिक इन्सिडंट आणि आमच्या सर्वांसाठी ती अतिशय दुःखद घटना होती. माहिती तुम्ही म्हणालात की प्रत्येक कंपनीच्या विमानांना उडण्यासाठी एक विशिष्ट उंची निघून दिलेली असते, त्याच्याबद्दल जरा सांगा. कसं असतं की हे प्रत्येक एअरलाईनची जी विमानं असतात, आता फॉर एक्झाम्पल एअर इंडिया, आता एअर इंडियाला 32 ते 35,000 फुटावरून उडायची परवानगी आहे. तर हे बँड्स कोणी ठरवलेले असतात. तर आयकाओ नावाची एक संस्था आहे, ICAO, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, त्याचं हेड ऑफिस झुरिचमध्ये स्वित्झर्लंडला. तर हे सगळे रूल्स ते लोक ठरवतात की कुठच्या एअरलाईन्सला किती हाईटचा बँड द्यायचा. त्याप्रमाणे एअर इंडियाला त्यांनी 32 ते 35,000 फुटाचा बँड दिलेला आहे. म्हणजे एअर इंडिया फ्लाईट कॅन फ्लाय बिटवीन धिस हाईट लिमिट्स फ्रॉम 32,000 टू 35,000. हे अशासाठी असतं की कुठेही ट्रॅफिक कोलिजन होऊन, हेड ऑन कोलिजन होऊ नये, ह्याच्यासाठी असं ठरलेलं असतं की ह्या बँडमधून फक्त एअर इंडियाचं एअरक्राफ्ट फ्लाय करेल. तसेच इतर एअरलाईन्ससाठी सुद्धा बँड्स ठरलेले असतात. त्यामुळे त्या एअरलाईन्सची एअरक्राफ्ट जी असतात ती त्या बँडमध्ये ट्रॅव्हल करत असतात. हे अशासाठी एवढ्यासाठी असतं की ट्रॅफिक कोलिजन आणि ॲक्सिडेंट्स, हेड ऑन कोलिजन अवॉइड करण्यासाठी ते बँड्स ठरवलेले असतात. पण आणीबाणीच्या प्रसंगी विमान ज्यावेळी उतरतं तर कुठच्या विमानतळावर उतरायचं हा वैमानिकाचा निर्णय असतो का कोणाचा असतो? नाही, आणीबाणीच्या प्रसंगी विमान उतरवायचा हा निर्णय वैमानिकाचाच असतो. पण कुठे उतरायचं, हां, पण कुठे उतरवायचं हे त्याला इमिजिएटली ATCला इन्फॉर्म करावं लागतं आणि ATCला तो इन्फॉर्म करतो आणि काय नेमकी सिच्युएशन निर्माण झालेली, इमर्जन्सी काय झालेली हे ATCला सांगतो तो आणि त्याप्रमाणे ATC त्याला इमिजिएटली लँडिंगला परमिशन देते आणि लँडिंगला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी असते. टेकऑफ ही सेकंडरी, लँडिंगला फर्स्ट प्रायोरिटी असते. त्यामुळे ATC त्याला परमिशन देते लँड करायला, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नसतो. तर आपण ज्यावेळी प्रवासाला जातो कार घेऊन, की कार गाडी आतमध्ये जायच्या गोव्याला, तर मोठा प्रवास आहे म्हणून आपण गॅरेजमध्ये गाडी टाकून सगळं चेक करून घेतो, बरोबर, ठीक आहे. तसं विमान उड्डाण करण्यापूर्वी असं सगळं काही चेक केलेलं आणि एखाद्या काय होतं, सगळी गाडी चेक करून घेतली, बरोबर आहे म्हणून गॅरेजवाला सांगतो, तरी मध्येच कुठेतरी एअर खेचते, गाडी बंद पडते, मग तो गाडी बाजूला घेतो आणि मग तो एअर काढतो वगैरे, ते आपल्याला अनुभव आहे. तर विमान काय बाजूला घेऊन एअर काढणं वगैरे काही शक्य नाही. मग आणि अशा वेळी काय केलं जातं? नाही, एअरक्राफ्ट ज्यावेळी डिपार्चरला तयार होतं सर्व चेक्स आम्ही पूर्ण करतो. त्याचं डॉक्युमेंटेशन होतं, सगळ्या टॅक्सीज वगैरे साईन होतं. त्याच्यानंतर डिपार्चर झाल्यानंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता गाडीमध्ये कसं, गाडीमध्ये एकच इंजिन असतं, तर विमानामध्ये मिनिमम 2 इंजिन्सचं असतं. मोठी ज्यावेळी एअरक्राफ्ट असतो त्यावेळी 4 इंजिन्स असतात. तर 2 इंजिन्सपैकी एक इंजिन जरी बंद पडलं तरी एका इंजिनवरती एअरक्राफ्ट अगदी सेफली फ्लाय करू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त पायलटला ATCला इन्फॉर्म करावं लागतं की 1 इंजिन इज स्विच ऑफ. जर समजा त्याला इमर्जन्सी लँडिंग करायचं असेल तर तो ATCला सांगू शकतो की मला इमर्जन्सी लँडिंग करायचं आहे, मला परमिशन द्या, आणि ATC त्याला परमिशन देते. मग इट इज एंटायरली ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द पायलट की एअरक्राफ्ट पुढे घेऊन जायचं की इमर्जन्सी लँडिंग करायचं. त्याप्रमाणे तो परमिशन घेतो, परमिशन मिळाली की इमिजिएटली तो लँड करतो. मुंबईहून समजा विमान उडालं तर सुरुवातीला त्याचा मुंबई विमानतळाची त्या कंट्रोल असतो, पण नंतर जसं तो पुढे जात जातो तसं त्याचा कंट्रोल मुंबईशी टिकून राहतो की जवळच्या एअरपोर्टची कंट्रोल राहतो टॉवरची? नाही, कसं असतं, प्रत्येक रिजन वाईज एअर स्पेसेस असतात. पण आता बॉम्बे एअरस्पेस आहे, तर बॉम्बे एअरस्पेस ही मुंबईचा जो एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे त्याच्या अंडर येते. आता समजा टेक ऑफ घेतल्यानंतर त्याने समजा बॉम्बे एअरस्पेस सोडली आणि आता तो गुजरात एअरस्पेसमध्ये गेलेला आहे. आता समजा काही कारणामुळे जर समजा त्याला इमर्जन्सी लँडिंग करायचं असेल तर तो आता गुजरातमधला इमिजिएटली नियरेस्ट एअरपोर्ट अहमदाबाद एअरपोर्ट, तर तो अहमदाबाद ATCशी कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांना सांगणार की मला इमर्जन्सी लँडिंग करायचं, मला परमिशन द्या.
ते सांगतात त्यांची कोड लँग्वेज असते, फ्लाईट नंबर सो अँड सो डिझायर्स टू मेक इमर्जन्सी लँडिंग. इमिडिएटली अहमदाबाद एअरपोर्ट जो आहे तो त्याला इमर्जन्सी लँडिंगला परमिशन देतो आणि लँडिंगला ही नेहमी फर्स्ट प्रायोरिटी असते. बरं, विमानामध्ये 2 पायलट असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पायलट, को पायलट, वैमानिक, सहवैमानिक. पण जसं सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी बायको नुसती बसलेली असते बाजूला आणि नवऱ्याच्या हाताला हात लावते, तसं को पायलटचं काम तेच असतं की प्रत्यक्षात त्याला पण काही काम दिलेलं असतं? असं नसतं, दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि ऑफकोर्स कमांडर इज म्हणजे होल अँड सोल. संपूर्ण फ्लाईटची, फ्लाईंग मशीनची, पॅसेंजरची संपूर्ण जबाबदारी कमांडरवरती असते. पण तो को पायलट असतो, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणतो, तो काय असतो की तो फ्युचर पायलट असतो. आज तो फर्स्ट ऑफिसर असतो, तो उद्याचा पायलट असतो. तेवढे फ्लाईट अवर्स पूर्ण झाले, तेवढा त्याला एक्सपिरियन्स मिळाला की त्याची जेवढी प्रमोशनची वेळ येते त्यावेळी तो पायलट होणार असतो. तो सहजासहजी होत नाही, त्याच्यासाठी अनेक म्हणजे त्यांच्या एक्झाम्स असतात, त्याच्यानंतर त्यांच्या ओरल्स असतात, सिम्युलेटर ट्रेनिंग असतं, बरेच सोपस्कार असतात. पण त्यालासुद्धा पायलट व्हायचं असतं आणि जो कमांडर असतो तो त्याच्यावरती मॅक्झिमम रिस्पॉन्सिबिलिटी देत असतो त्याला, तू हे कर, हे कर, हे कर. जेवढं तो मॅक्झिमम त्यावेळी शिकून घेईल तेवढं त्याला पुढे ते प्रमोशनच्या वेळेला उपयोगी होतं आणि ही कॅन बिकम सक्सेसफुल पायलट. त्यामुळे हे जे म्हणतायत की म्हणजे नुसतं हाताला हात लावून म्हणतात, हे सगळ्या कमी कल्पना आहे, हे असं काही नसतं. एक क्लिनरला ड्रायव्हर व्हायचं असतं, त्यावेळी ते सगळं शिकून घेतो थोडंसं बरं. आणि ह्या पायलट को पायलटवरून शरद उपाध्यायांनी छान एक किस्सा सांगतात त्यांच्या राशीचक्रमध्ये. ते म्हणतात म्हणजे राशीवरती कार्यक्रम असतो तो. ते म्हणाले एक विमानामध्ये मेष राशीचा पॅसेंजर, त्याच्या बाजूला कुंभ राशीचा पॅसेंजर, दोघे बसले होते. ते म्हणे कुंभ राशीची माणसं थोडी संथ असतात आणि मेष राशीची थोडीशी अशी अस्वस्थ. तर म्हणे त्या कुंभराशीच्या माणसांनी, पॅसेंजरने मेष राशीवाल्याला विचारलं, काय विमान चालू आहे म्हणाले, आणि विमान उडत असताना मध्येच वैमानिकाला हार्ट अटॅक आला तर काय होईल? आता कल्पना करा, 28,000 फुटावरून विमान उडतं आहे आणि बाजूच्या नुसता असा प्रश्न विचार, कल्पनेच्या अंगावर काढता येतो ना की खरोखर वैमानिकाला हार्ट अटॅक आला तर काय होईल? तो कुंभराशीवाल्याने विचारलं मेषवाल्याला, वैमानिकाला अटॅक आला तर काय होईल? तो मेषवाला म्हणाला की काय नाही, दुसरा असतो सहवैमानिक, तो विमानाचा चार्ज घेईल. म्हणून त्याला पण अटॅक आला तर त्यावर खरोखर मी त्या मेषराशीच्या माणसाला एवढं वाटलं की दोघांना अटॅक आला तर आता दोघांना अटॅक आला तर काय कपाळ मोक्ष ठरलेलाच आहे. पण या कल्पनेने सुद्धा एवढं अस्वस्थ वाटतं दोघा वैमानिकांना अटॅक आला तर काय होईल म्हणून. आणि शरद उपाध्ये छान सांगतात. ते म्हणाले हा प्रश्न विचारल्यावरती, सांगितल्यावरती तो मेष राशीवाला विमान उतरेपर्यंत टेन्शनमध्ये खरोखरच झालं तर काय होईल. आणि ज्याने हा प्रश्न विचारला कुंभराशीच्या माणसाने, तो छानपैकी डायराडवर झोपला होता. ते म्हणाले ही कुंभराशीची माणसं अशी असतात, दुसऱ्याला टेन्शन देतात नाही, आपण शांतपणे रॅली असतात. तसं नाही आठवण झाली माझी. बरं, एखादा ड्रायव्हर असतो ना, तो फिएट गाडी चालवतो, तवेरा चालवतो किंवा कुठची इनोवा, मारुती कुठची गाडी चालवतो काय, तसं वैमानिकाचं असतं का? वैमानिक कुठचंही विमान चालवू शकतो की काय? नाही, तसं नसतं. काय असतं की ज्यावेळी त्यांची फ्लाईंग स्टेज असते, म्हणजे ज्यावेळी ते फ्लाईंग शिकण्यासाठी जातात त्यावेळी पहिली स्टेज असते SPA म्हणजे स्टुडंट पायलट लायसन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते PPL प्रायव्हेट पायलट लायसन्स. थर्ड स्टेप असते CPL कमर्शियल पायलट लायसन्स. आणि सर्वात शेवटची स्टेप असते ATPL म्हणजे एअर ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स. तर एअर ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स त्याला मिळालं की मग तो कुठली कमर्शियल एअरलाईन जॉईन करू शकतो. पण कमर्शियल एअरलाईन जॉईन करण्याच्या आधी त्याला सिम्युलेटर ट्रेनिंग करावं लागतं. सिम्युलेटर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याचं ॲक्च्युअल एअरक्राफ्टवरती प्रॅक्टिस फ्लाईंग देतात, त्याला प्रॅक्टिस फ्लाईट म्हणतात. ते प्रॅक्टिस फ्लाईंग झाल्यानंतर पाठीमागे चेक पायलट बसलेला असतो. चेक पायलट हा नेहमी DGCAचा माणूस असतो. तो सगळं बघत असतो की हा कसं काम करतोय आणि त्याप्रमाणे त्याचं रेटिंग ठरलेलं असतं. आता काय असतं की जर समजा एअरबसचं एक उदाहरण घेऊ. एअरबसमध्ये 310, 390, 320, 321, 323 अगदी लेटेस्ट सर्वात मोठं जम्बो टाईप एअरक्राफ्टमध्ये 380 आहे. तर जर समजा त्याचं ट्रेनिंग ते 320 एअरबस 320वर झालेलं असेल तर ही इज ऑथराइज टू फ्लाय ओनली एअरबस 320. त्याला टाईप रेटिंग म्हणतात अँड दॅट पायलट इज कॉल्ड टाईप रेटेड पायलट. पण त्याचं जर टाईप रेटिंग एअरबस 320वर झालेलं असेल तर ही इज सपोज टू फ्लाय ओनली एअरबस 320.
आता ह्याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यभर 320च उडवत राहणार. नेक्स्ट स्टेप असते की तो ही कॅन गो फॉर 321. नेक्स्ट स्टेप इज 323. तो अशी मल्टिपल लायसन्सेस घेऊ शकतो. पण त्याच्याकडे इनिशियली जे लायसन्स आहेत त्याचं समजा 320चं असेल तर ही सपोज टू फ्लाय ओनली 320. ज्यावेळी त्याला 321चं मिळतं ही कॅन फ्लाय 321, 323, 330 हे असं स्टेज वाईज होत जातं. ह्याचं मला कळलं ते असं की ह्या गोव्याला बसेस सगळ्या जातात, ते जे बस ड्रायव्हर असतात ते नॉर्मल बसचे ड्रायव्हर व्होल्वो बस चालवू शकणार नाही. बरोबर नाही. ओके, तुम्ही खूप छान सांगितलं सर. बरं, दुसरं मला तुम्हाला विचारायचं होतं की विमानाच्या ज्या खिडक्या असतात तर समजा एखाद्या वेळी विमानाच्या खिडकीची काच फुटली तर बाहेरचा वारा सगळा हवा आत येणार, विमान दचके खायला लागेल, म्हणजे मोठा काय ते गंभीर प्रसंग होईल. मग असं कधी होऊ शकतं का? काय झालं आहे का? नाही, असं कधी इन्सिडेंट झालेलं नाही आहे. कारण एअरक्राफ्टची जी विंडो असते ती पहिली गोष्ट म्हणजे काच नसते ती. ते हाय टेन्साईल मटेरियल असतं, ते त्याला स्ट्रेस ॲक्रिलिक म्हणतात. स्ट्रेस ॲक्रिलिक मटेरियल असतं आणि ते 3 स्टेजमध्ये असतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पॅसेंजर केबिनमध्ये खुर्चीवर बसलेले असता ते जे तुम्हाला दिसतं दॅट इज इनरमोस्ट लेअर. त्याच्यानंतर मध्यभागी आणखीन एक लेअर असतं आणि अगदी बाहेरच्या बाजूला आणखीन एक लेअर असतं. म्हणजे असं ट्रिपल लेअर्ड असतं ते. आणि कसं असतं की जे मधलं लेअर असतं त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर खालच्या बाजूला एक बारीकसं असं छिद्र असतं, त्याला ब्लीड होल किंवा ब्लीडर होल म्हणतात. तर ते कशासाठी असतं तर ते केबिन प्रेशराईज करतात. केबिन प्रेशर जर समजा इन केस वाढलं तर ते त्या ब्लीडर होलमधून रिलीज होतं. ते रिलीज व्हावं, कारण नाहीतर काय केबिन प्रेशरचं प्रमाण बाहेर वाढलं तर मग कानाला दडे बसतात, काही जणांना गरगरायला लागतं, काही जणांना उलटी होण्याचं सेन्सेशन होतं. ते तसं होऊ नये, ते केबिन प्रेशर रेग्युलेट व्हावं म्हणून ते ब्लीडर होल प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि हे जे तुम्ही म्हणता की काच फुटली तर बेसिकली ती काच नसते, दॅट इज स्ट्रेस ॲक्रिलिक आणि ते हाय टेन्साईल मटेरियल असतं. त्यामुळे असा इन्सिडेंट कधी झालेला नाही. तर विमानतळावर आपण बघतो एक विमान उडायच्या तयारीत असतं आणि मागे रांग लागलेली असते. ते 2 टेकऑफमध्ये साधारण किती मिनिटाचं अंतर असतं? नाही, असं नसतं. कसं असतं की तुम्ही तर सकाळच्या वेळेला मुंबई एअरपोर्टला गेलात तर अशी टेकऑफसाठी विमानं रांगेत लागलेली असतात आणि त्यांना नंबर 1, नंबर 2 दिलेले असतात. त्याच्यातही काय असतं की त्याच वेळी जर समजा एखादा एअरक्राफ्ट लँड होणार असेल तर लँड होणाऱ्या विमानाला फर्स्ट प्रायोरिटी असते. लँडिंगला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी असते. ते एअरक्राफ्ट लँड होऊन सेफली रनवे पार करून जोपर्यंत ते टॅक्सीवेवरती जात नाही तोपर्यंत जे एअरक्राफ्ट टेक ऑफ पॉईंटवरती उभं आहे त्याला टेक ऑफला परमिशन दिली जात नाही. ते एअरक्राफ्ट सेफली लँड झालं टर्न होऊन ते टॅक्सीवेवरती गेलं म्हणजे आता ते बेवरती जाणार, मग ह्याला परमिशन मिळते की नाव यू आर नेक्स्ट इन नंबर टू कम टू द टेक ऑफ पॉईंट. पण टेक ऑफ पॉईंटला आल्यानंतर मग त्यांचं ती प्री फ्लाईट चेकलिस्ट असते. ती चेकलिस्ट पूर्ण झाली की पायलट ATCला सांगतो की एव्हरीथिंग इज कम्प्लिटेड, प्लीज अलाव मी टू टेक ऑफ. त्यावेळी तुम्हाला ATC परमिशन देते आणि मग तो टेक ऑफ घेऊ शकतो. त्याने टेक ऑफ घेतला की त्याच्या पाठीमागे जो असतो तो टेक ऑफ पॉईंटला येऊन उभा राहतो आणि त्याने टेक ऑफ घेतल्यानंतर संपूर्णपणे क्लिअर झाल्याशिवाय ते एअरक्राफ्ट एअरबॉर्न झाल्याशिवाय नेक्स्ट एअरक्राफ्टला टेक ऑफ घ्यायला परमिशन मिळत नाही. त्याने पूर्ण टेक ऑफ घेतला पाहिजे, ते हवेत वरती गेलं पाहिजे, त्याच्यानंतरच नेक्स्ट एअरक्राफ्ट जे टेक ऑफ पॉईंटला उभं असतं येऊन त्याला टेक ऑफ घ्यायला परमिशन मिळते. रस्त्याची ट्रॅफिक आणि एअर ट्रॅफिक याच्यामध्ये हा फरक आहे. कारण आपण बघतो रस्त्याने जाताना घाटामध्ये लिहिलेलं असतं चढणाऱ्या वाहनांना प्रथम वाट द्या म्हणून. अर्थात कोणी पाळत नाही ती गोष्ट वेगळी. इथे उलट आहे की उतरणाऱ्या विमानांना पहिल्यांदा प्राधान्य आहे. ओके, ठीक आहे. पण हवेचा दाब कधी कमी झाला, एअरोस्टेस सांगत असते हवेचा दाब कमी झाला तर वरनं ऑक्सिजन मास्क येईल वगैरे. ते नक्की तो ऑक्सिजन मास्क खाली येतो, तो ऑक्सिजन विमानातच यंत्रणेद्वारे तयार होतो किंवा कसं काय? पूर्वी जी मोठी जी एअरक्राफ्ट होती जम्बो 747 वगैरे होती त्याच्यामध्ये ऑक्सिजन बॉटल्स असायच्या. म्हणजे कार्गो होल्ड असायचं, कार्गो कंपार्टमेंट. त्याच्यामध्ये उजव्या बाजूला संपूर्ण 16 ऑक्सिजनच्या बॉटल्स असायच्या. त्या ऑक्सिजन बॉटल्स म्हणजे रेग्युलरली त्याच्यामध्ये ऑक्सिजन चार्ज केलेला असतो आणि त्या ऑक्सिजन बॉटल्स पोझिशन केलेल्या असतात. एअरबसमध्ये कशी सिस्टीम आहे की एअरबसमध्ये
ओव्हरहेड व्हील्स जे असतात त्याच्या म्हणजे जिथून तुम्ही हवा येण्यासाठी ते जे बटन असतं ते फिरवतात त्याच्या बाजूला एअर मास्क ठेवलेलं असतं. ज्यावेळी केबिन प्रेशर कमी होतं त्यावेळी ऑटोमॅटिकली ते मास्क खाली पडतं आणि मग एअर होस्टेस किंवा जे फ्लाईट पर्सन्स असतात ते सांगतात की ते मास्क तुम्ही तुमच्या नाकाला लावा. त्याच्यामध्ये जी केमिकल्स असतात त्याचं विघटन होतं आणि त्याच्यामधून ऑक्सिजन तयार होतं आणि यू कॅन सफिशियंटली ब्रीथ द ऑक्सिजन. त्यामुळे जे केबिन प्रेशर कमी झालेलं असतं, ऑक्सिजनचा जो तुटवडा झालेला असतो तो त्याची जाणीव तुम्हाला होत नाही आणि यू कॅन कम्फर्टेबली ब्रीथ इनसाइड द केबिन. पण विमानामध्ये विमान चालत असताना वैमानिकाचा समजा कोणी नातलग मित्र किंवा प्रेयसी त्याच विमानात प्रवास करत असेल तर वैमानिक त्याला कॉकपीटमध्ये जाऊन दाखवू शकतो का? नाही, हे पूर्वी शक्य होत होतं. ज्यावेळी एवढे नॉर्म्स ज्यावेळी स्ट्रिक्ट नव्हते त्यावेळी हे शक्य होतं. पण आता सगळीकडे हाय सिक्युरिटी अलर्ट असल्यामुळे हे आता शक्य होत नाही. आणि पूर्वी कसं होतं की इव्हन कॉकपीटचा दरवाजा कोणीही ओपन करू शकत होतं. आता कॉकपीटचे दरवाजे बुलेट प्रूफ असतात आणि ते त्याच्या बाहेर त्याचा नंबर कोड असतो. तो फक्त म्हणजे जो केबिन क्रू असतो त्याच्यामध्ये जे IFS असतात त्यांना माहिती असतो आणि आतमध्ये जो कमांडर बसलेला असतो त्याला माहिती असतो. त्यामुळे तो कोड दाबल्याशिवाय तो दरवाजा ओपन होतच नाही. त्यामुळे पायलट म्हणजे कोणीही जरी त्याचे अगदी जवळचे जरी नातेवाईक असले तरी त्यांना आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. ओनली फॉर द रिझन ऑफ सेफ्टी. पण सेफ्टी प्रिकॉशन्स आता एवढ्या हे झालेल्या आहेत, सेफ्टी नॉर्म्स आता एवढे म्हणजे ऑल एअरलाईन्सेस आर अंडर हाय सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळे आता हे जे तुम्ही म्हणता हे आता शक्य होत नाही. 26/11 झालं ट्विन टॉवरचं त्यावेळी ही यंत्रणा नसेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे म्हणून ते वैमानिकाला हे झालं नाही. हे झालं हे 26/11 नंतरच नंतर या सगळ्या जे डेव्हलपमेंट झाल्या हे सगळं कॉकपीटचं डोअर बुलेट प्रूफ करायचं त्याच्यानंतर त्याला कोड द्यायचं हे सगळ्या ह्या ज्या सुधारणा झाल्या त्या 26/11 नंतरच झाल्या. त्याच्या आधी एव्हरीथिंग वॉज पॉसिबल. तर अगदी प्रथम ज्यावेळी एखादा वैमानिक प्रवासी विमान उडवतो त्यावेळी त्याला टेन्शन तर नक्कीच असणार आहे. काय कसं काय मनस्थिती त्याची असते पहिल्यांदा त्यावेळी विमान घेऊन उडवतो तो तेव्हा? नाही, कसं असतं की त्याचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं असतं पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यानंतर त्याच्याकडे स्टुडंट पायलट लायसन्स असतं. हळूहळू तो कमर्शियल पायलट होतो. कमर्शियल पायलट झाला की त्याला त्याप्रमाणे सर्टिफिकेशन होतं त्याचं. त्याच्यानंतर सिम्युलेटर ट्रेनिंग होतं. त्याने एअरलाईन जॉईन केल्यानंतर सिम्युलेटर ट्रेनिंग झाल्यानंतर त्याचं प्रॅक्टिस फ्लाईंग होतं. त्याच्यासाठी प्रॅक्टिस फ्लाईट्स असतात. त्यामुळे पहिलं जरी त्याचं फ्लाईट असलं तरी ही हॅज गॉट सफिशियंट एक्सपिरियन्स आणि त्याला ट्रेनिंगमध्ये सगळं शिकवलेलं असतं की एअरक्राफ्ट कसं फ्लाय करायचं, इमर्जन्सी सिच्युएशन आली कशी हँडल करायची, इमर्जन्सी सिच्युएशनला कसं फेस करायचं याचं संपूर्ण ट्रेनिंग त्याला दिलेलं असतं. त्यामुळे लगेच काय इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली पण तो पॅनिक होत नाही. त्यामुळे तो सेफली एअरक्राफ्ट फ्लाय करू शकतो. मला वाटतं इथे राणीसाहेबांच्या चिरंजीव आणि दुसरे पायलट त्यांची मुलाखत झाली होती त्यावेळी शोभा त्यांनी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी राणीसाहेबांचे चिरंजीव म्हणाले होते की नेहमी ज्यावेळी ट्रेनिंग चालू असतं त्यावेळी बाजूला जो शिकवणारा कोच असतो तो बसलेला असतो आणि नंतर असं होतं की तो बसलेला असतो वैमानिक चालवत असतो. पण अशी एक स्थिती येते की तो कोच खाली उतरतो आणि सांगतो तू आता एकटा उडव. त्यावेळी जे काय होतं ना ते म्हणजे कल्पना करण्याच्या पलीकडचं असतं. कारण तो असतानाही कॉन्फिडन्स होता आहे बाजूला काय झालं तर, पण तो कोच उतरतो आणि तो सांगतो अभि तू उडाव म्हणून. तर ते होत असणारच आता कमी जास्त प्रमाणात असतं. ज्यावेळी ट्रेनिंग स्टेज असते ज्यावेळी ट्रेनिंग घेण्यासाठी फ्लाईंग ट्रेनिंग घेण्यासाठी ज्यावेळी जातात त्यावेळी कसं असतं की बाजूला इन्स्ट्रक्टर बसलेला असतो. 6-7 राऊंड झाल्यानंतर ज्यावेळी त्या इन्स्ट्रक्टरला कॉन्फिडन्स येतो की आता हा कॅन्डिडेट जो आहे हा एकटा फ्लाय करू शकतो त्यावेळी सडनली तो काय करतो तो खाली उतरतो. तो सांगतो आता तू एकटा घेऊन जा म्हणून. त्यावेळी क्षणभर दडपण येतं नाही असं नाही. पण त्या इन्स्ट्रक्टरलाही कॉन्फिडन्स असतो की हा व्यवस्थित सेफ्टी फ्लाय करू शकेल, टेक ऑफ घेऊ शकेल आणि व्यवस्थित परत येऊ शकेल. त्याचवेळी तो त्याच्या हातामध्ये एअरक्राफ्ट देतो. तोपर्यंत देत नव्हते. पण पहिलं फ्लाईट असल्यामुळे ते सोलो फ्लाईट म्हणतात त्याला. ते सोलो फ्लाईट असल्यामुळे त्याला काही टेन्शन हे असतंच. पण तो सेफली टेक ऑफ घेतो, सेफली परत लँड करू शकतो. तर अनेक वेळा काही वेळा असं होतं की विमान इमर्जन्सीमध्ये पाण्यावर उतरवलं जातं. मध्यंतरी अमेरिकेमध्ये कुठे उतरलं होतं. काय प्रक्रिया असते म्हणजे पाण्यामध्ये ते उतरल्यावर बुडत नाही का? नाही, एअरक्राफ्ट कसं असतं एअरक्राफ्ट इज डिझाईन टू लँड ऑन वॉटर.
हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण एव्हरी एअरक्राफ्ट इज डिझाइन्ड इन सच ए वे दॅट इन इमर्जन्सी सिच्युएशन इट कॅन लँड ऑन वॉटर. इट हॅज टू बी लँड ऑन वॉटर. अमेरिकेमध्ये हा एक इन्सिडेंट आता एक 10-12 वर्षापूर्वी झाला होता. न्यू जर्सीवरून एअरक्राफ्टने टेक ऑफ केला, त्याला फक्त न्यू जर्सीवरून क्रॉस करून न्यूयॉर्कला यायचं होतं. मध्ये फक्त हडसन रिव्हर आहे. आणि काय झालं, न्यू जर्सी एअरपोर्टवरून टेक ऑफ घेतल्यानंतर दोन्ही इंजिन्समध्ये पक्षांचे थवे घुसले आणि दोन्ही इंजिन्स एकाच वेळी बंद पडले. आणि इट वॉज एक्स्ट्रीमली इमर्जन्सी सिच्युएशन. दोन्ही इंजिन्स बंद पडली. पायलटने इमिडिएटली न्यू जर्सी एअरपोर्टला ATCला इन्फॉर्म केलं की दोन्ही इंजिन बंद पडलेली आहे, काय करायचं. ATCने त्याला सांगितलं हडसन रिव्हरवरती तू लँड कर म्हणून, यू लँड ऑन वॉटर. आणि तो पायलट होता हा अमेरिकन एअरफोर्सचा एक्स पायलट होता, एअरफोर्स पायलट होता, वेल एक्सपिरियन्स पायलट. त्याने एअरक्राफ्ट पाण्यावरती लँड केलं. पाण्यावरती लँड केल्यानंतर पहिली गोष्ट जर काय होत असेल, एअरक्राफ्टचं जे वेट असतं ते मेन वेट त्याच्या इंजिन्समध्ये असतं. म्हणजे जी तुम्हाला दोन्ही बाजूला जे पंख असतात, कारण जे खाली जे 2 गोळे लटकत असतात त्याला इंजिन्स म्हणतात. त्या इंजिन्सचं वेट खूप असतं. तर ज्यावेळी एअरक्राफ्ट पाण्यावरती लँड होतं ते ही इंजिनची असतात, त्याला 2 फॉरवर्ड माउंट्स असतात आणि एक आफ्ट माउंट म्हणजे रिअर माउंट, अशा 3 माउंट्सवरती इंजिन त्या पायलटला लटकत असतं. ज्यावेळी ते एअरक्राफ्ट पाण्यावरती लँड होतं त्यावेळी हे 3ही माउंट्स शिअर आउट होतात. शिअर आउट झाले की काय होतं, इंजिन हे एअरक्राफ्टपासून डिटॅच होतं आणि पहिलं इंजिन पाण्याखाली जातं. इंजिन पाण्याखाली गेल्यानंतर एअरक्राफ्टचं वेट अतिशय कमी होतं, हलकं होतं आणि त्यात एअरक्राफ्ट काय फ्लोट ऑन वॉटर. आणि ते ज्यावेळी फ्लोट होत असतं त्यावेळी केबिन क्रू जो असतो तो एक्सपिरियन्स असतो, लाईट पर्सन्स म्हणा, एरोस्पेसिस्ट म्हणा, तेवढ्या पिरियडमध्ये त्यांना इव्हॅक्युएशन ऑपरेशन करावं लागतं. म्हणजे जेवढे दरवाजे असतात ते सर्व पटापट ओपन करायचे. एस्केप स्लाईड्स ऑपरेट होतात, त्याला स्लाईड राफ्ट म्हणतात. ते संपूर्ण असे पाण्यावरती तरंगतात आणि इमिडिएटली सर्व पॅसेंजर्सचं इव्हॅक्युएशन करायचं. म्हणजे त्यांना लाईफ जॅकेट्स बांधायची आणि त्यांना त्या लाईफ राफ्टवरती सोडायचं. एकदा लाईफ राफ्टवरती गेले तो लाईफ राफ्ट असतो, फ्लाईट राफ्ट असतो, तो पाण्यावरती तरंगत असतो. तोपर्यंत आजूबाजूला सगळ्या ATCने सगळ्यांना मेसेजेस पाठवलेले असतात. त्यामुळे आजूबाजूच्या ज्या बोटी असतात किंवा काही वेळी इव्हन नेव्हीच्या शिप्स असतात त्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी इमिडिएटली येतात आणि सर्व पॅसेंजर्सना वाचवलं जातं. तर त्या पर्टिक्युलर इन्सिडेंट्समध्ये सर्व पॅसेंजर्सना वाचवलं गेलं, इन्क्लुडिंग पायलट. तर कार्गो वगैरे जो असतो तो जातो, तो जाऊन देतो, पण ह्युमन लाईफ जे अतिशय प्रेशस असतं ते वाचवलं जातं आणि हे त्या इन्सिडेंट्समध्ये प्रूव्ह झालेलं होतं. आपण बघतो बँकेमध्ये ना 2 प्रकारची माणसं असतात. काही माणसं असतात, उदाहरण सांगतो, आता पासबुकची मशीन ऑटोमॅटिक झाली, पण पुढे एखाद्या काउंटरवर जरी पासबुक भरायला गेलं ना आणि पानं संपली तर तो मनुष्य सांगतो आप 2 दिन के बाद जाऊ का. नवीन पासबुक जर टाकायचं तर त्याला कव्हर प्रिंटिंग करायला लागतं. ते त्याला माहिती असत नाही, त्याला फक्त पासबुक टाकायचं एवढं माहिती असतं, पण नवीन पासबुक प्रिंट करायचं म्हणजे त्यांनी शिकून घेतलेलं नसतं. ते काही माणसं बँकेत असतात त्याला सगळ्या डिपार्टमेंटचं सगळं माहिती असतं. तसे आमचे म्हटलं की ते वैमानिक नाही आहेत, पण सगळी त्यांना त्याची माहिती आहे. हे मला जाणवलं त्यांच्या चर्चेदरम्यान, म्हणून म्हटलं की या माणसाकडे सांगण्यासारखं खूप आहे. बरं, तुम्ही आपल्या चर्चेदरम्यान म्हणाला होतात की सिंगल इंजिन विमानामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. आपले JRD टाटा ज्यावेळी 50 वर्षानंतर त्यांनी सिंगल इंजिन विमानामधून तोच प्रवास केला होता जो 50 वर्षापूर्वी केला होता. मग JRD टाटासारखे उद्योगपती सिंगल इंजिन विमान घेऊन आले, मग केवढा मोठा रिस्क होता तो. हो, रिस्क होताच त्याच्यामध्ये. आणि अगदी म्हणे JRD टाटा इज अ फर्स्ट इंडियन पायलट. म्हणजे इंडियामध्ये पायलट लायसन्स जे आहे त्यांचा पायलट लायसन्स हा 1 होता. ही वॉज अ फर्स्ट पायलट इन इंडिया. आणि त्यांचं ते फर्स्ट मॉल होतं, दॅट वॉज अ सिंगल इंजिन एअरक्राफ्ट. आणि सिंगल इंजिन एअरक्राफ्टमध्ये तुम्ही म्हणता तसं रिस्क हा असतो, पण ही वॉज अ व्हेरी एक्सपर्ट पायलट. त्याच्यामुळे त्यांनी ते सेफली मला वाटतं अहमदाबाद टू बॉम्बे त्यांनी फ्लाय केलं आणि ही सेफली लँडेड ॲट बॉम्बे. JRDचं मोठेपण असं आहे की हे ज्यावेळी पहिल्यांदा त्यांनी विमान उडवलं होतं 50 वर्षापूर्वी, त्यावेळी एक स्वच्छता साफसफ करणारा मनुष्य तो त्यांच्याबरोबर होता. पण JRDनी लक्षात ठेवलं होतं, कारण त्यांचे पिंपळे म्हणून आमच्या संघात आहे, ते JRDच्या बरोबर काम केलेलं होतं त्यांनी, म्हणजे अजून आहे ते पिंपळे. ते म्हणाले की 50 वर्षानंतर पुन्हा ज्यावेळी विमान उड्डाण करायची वेळ आली त्यावेळी JRDनी लक्षात ठेवलं की माझ्याबरोबर जो प्रवास केला होता तो स्वच्छता करणारा विमानाचा मनुष्य तो आपल्या मालवणच्या आसपास कुठेतरी, पण त्याचा त्यांनी पत्ता शोधायला सांगितलं ऑफिसमध्ये की तो आता कुठे आहे. आणि मग तिकडे गेल्यावरती
त्यांनी आपला माणूस पाठवला मर्सिडीज गाडी घेऊन मालवणला आणि तिथे गेल्यावरती मग चौकशी करायला लागली की कोण काय कुठे राहतो. पण त्या माणसाचा पत्ता लागला आणि त्या मर्सिडीज गाडीमधून त्या माणसाला जयाडींनी सांगितलं मुंबईला घेऊन या. ताजमहालमध्ये त्याला ठेवला आणि त्या पुन्हा 50 वर्षाच्या वेळी त्याला घेऊन गेले होते. हे पिंपरी आठवणसाठी म्हणजे मोठी माणसं खरंच नेहमी मोठी असतात विचारे. बरं एस टी महामंडळामध्ये नेहमी म्हणतात ड्रायव्हरचा तुटवडा तसं वैमानिकांचा तुटवडा असतो का? वैमानिकांमध्ये बेकारी असते वगैरे? नाही, वैमानिकांचा तुटवडा असतो नाही असं नाही, पण हे कसं असतं हे मार्केटवरती अवलंबून असतं. मार्केटमध्ये जर समजा डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल, काही वेळा उलटी परिस्थिती होते, सप्लाय जास्त असतो डिमांड कमी असते. आता सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डिमांड आहे, मार्केट डिमांड आहे आणि त्या मनाने पायलटचा तुटवडा असेल. पण आता हे टाटाने टेकओव्हर केल्यानंतर आता टाटाने नवीन 450 नवीन एअरक्राफ्टची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे त्याचं फ्युचर एक्सपान्शनचा प्लॅन खूप मोठा आहे. आता 450 एअरक्राफ्ट म्हटल्यानंतर तेवढ्या प्रमाणात पायलटसुद्धा लागणार, स्किल्ड मॅनपॉवर तर लागणारच. त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती पायलटसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. काही वर्षापूर्वी अशी सिच्युएशन होती की एस्पेशली ती झू वगैरे त्या भागामध्ये जर गेला, घरामध्ये मुलांनी फ्लाईंग केलेलं होतं पण त्यांना जॉब नव्हता आणि ते घरामध्ये बसलेले होते. त्यावेळी सिच्युएशन अशी होती की देअर वॉज नो डिमांड बट सप्लाय वॉज मोर. आज तसं नाही आहे, आज सप्लाय कमी आहे आणि डिमांड जास्त आहे. त्यामुळे हे नेहमी सप्लाय डिमांड रेशोवरती अवलंबून असतं. काय मंडळी असतात ना त्यांना माहिती असो नसो ठोकून देत असतात. मला एक माणूस भेटला होता तो म्हणजे चांगला व्यवस्थित शिकला सोडला. तो म्हणतो विमानामध्ये जे पेट्रोल भरलं जातं ना ते एवढं एक्सप्लोजिव्ह असतं, ओंजळीत घेऊन जमिनीवर फेकलं तरी तिथे ते पेट घेतं. आमच्या ज्यावेळी गप्पा झाल्या त्यावेळी मी विचारलं राजनजींना, म्हटलं हे खरं आहे का की ओंजळीत घेऊन फेकलं तर मी एवढं ते ज्वलनशील असतं? ते म्हणाले रामदास स्वामी तुम्हाला माहिती आहेत ना? म्हटलं त्यांनी काय सांगितलं रामदास स्वामींनी, जो तो बुद्धीचं सांगतो. तसे अनेक मंडळींना काय माहिती नसेल तरी ठोकून देतात की उंजळीतनं टाकलं तरी पेटतं. ते म्हणाले असं काही असत नाही, फक्त विमानाचं पेट्रोल हे गाडीच्या पेट्रोलपेक्षा निश्चितच जास्त महाग असतं म्हणून. असो, वैमानिक होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असते? कारण पूर्वी मी ऐकलं होतं की 12वी नंतर सुद्धा काय परिस्थिती आहे? पूर्वी म्हणजे फार पूर्वी 12वी मिनिमम क्वालिफिकेशन होती. यू मस्ट बी 12th पास विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. पण नंतर काय झालं की जसजशी डेव्हलपमेंट व्हायला लागली तसतशी एअरक्राफ्टसुद्धा मॉडर्न व्हायला लागली आणि आता जर तुम्ही बघितलं तर ऑल एअरक्राफ्ट्स आर फ्लाय बाय वायर. त्यामुळे आता जर समजा इंजिनियर असेल आणि जर तो इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर समजा त्याने फ्लाईंग केलेलं असेल आणि तो जर पायलट झालेला असेल तर ऑलवेज त्याला प्रेफरन्स जास्त आहे. कारण आता टेक्नॉलॉजी एवढी हाय झालेली आहे त्यामुळे ते नॉलेज जी टेक्नॉलॉजी जी आहे ते ॲक्वायर करण्यासाठी नुसतं 12th पास असून चालत नाही. पूर्वीच्या काळी ठीक होतं 12th पास किंवा मग एअर इंडियासारखी एअरलाईन्स काय करायची मॅक्झिमम पायलट जे आहेत ना ते एक्स एअरफोर्सची घ्यायची. पण त्यावेळी असं होतं की म्हणजे आम्ही जेवढी एअर इंडियामध्ये जॉईन झालो त्यावेळी पायलटसाठी क्रायटेरिया असा होता की ही मस्ट हॅव ॲटलिस्ट 1500 hours ऑफ एक्सपिरियन्स, फ्लाईंग एक्सपिरियन्स, आउट ऑफ विच 500 hours फ्लाईंग एक्सपिरियन्स शुड बी एक्सक्लुझिव्हली नाईट फ्लाईंग एक्सपिरियन्स. म्हणजे 500 तासाचा एक्सपिरियन्स हा नाईट फ्लाईंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. हे त्यावेळी नॉर्म्स होते. नंतर ते हळूहळू कमी झाले कारण डिमांड वाढली, पायलटची डिमांड वाढली आणि आता तरी असं ऐकतोय की इव्हन तो क्रायटेरिया इव्हन 250 फ्लाईंग अवर्सवरती आलेला आहे. पण पूर्वी हे म्हणतात ते खरं आहे, पूर्वी 12th पास ही हे होती फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. पण आता जर समजा इंजिनियर असेल आणि तो जर समजा फ्लाईंग करून जर पायलट झाला असेल तर ही इज मोर फ्रीक्वर कारण ती टेक्नॉलॉजी त्याला अकस्टम व्हायला इझी जातं. पण थोडक्यात म्हणजे एका वाक्यात सांगा वैमानिक व्हायला सध्या किती खर्च लागतो? वैमानिक व्हायचं म्हणजे कसं असतं की जर तुम्ही समजा अमेरिकेला गेला फ्लाईंग करायला तर अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी फ्लाईंग क्लब्स आहेत, तिथे तुमचं फ्लाईंग लवकर पूर्ण होतं. पण ते तर तुम्ही ठरवलंच नाही अमेरिकेमध्ये नाही जायचं, आपण इंडियामध्येच राहून करायचं. इंडियामध्ये त्यामानाने फ्लाईंग फॅसिलिटीज खूप कमी आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये ॲटलिस्ट म्हणजे प्रत्येक एअरपोर्टला अटॅच 3-4 फ्लाईंग क्लब्स आहेत. प्रत्येक एअरपोर्टला अटॅच आहेत. इकडे तसं नाही, इकडे अगदी मोजून काही फ्लाईंग क्लब्स आहेत. त्यामुळे इथे तेवढं फ्लाईंग कम्प्लीट करायला तुम्हाला खूप वर्ष थांबावं लागतं. त्यामुळे लोक काय करतात पैसे खर्च करतात आणि अमेरिकेला जाऊन
6 महिने किंवा 8 महिन्यात ते फ्लाईंग कम्प्लीट करतात. पण तुम्ही म्हणता तो खर्च तिकडे प्रचंड येतो. 1 ते 1.5 करोडचा खर्च असतो नुसतं फ्लाईंग करून म्हणजे पायलट लायसन्स घेऊन येणं, CPA घेऊन येण्यासाठी. हा एवढा खर्च तर निश्चित असतो. 1 कोटी 1 ते 1.5 कोटी 1 ते 1.5 कोटी. मला वाटतं कोटीच्या कोटी उड्डाणे हे जो आहे ते त्यावरून चालू असेल. असो, आपण शेवटच्या टप्प्यात आलो. फक्त मला विचारायचं होतं की काही वर्षापूर्वी असं झालं होतं की सांताक्रूझ विमानतळावरती उतरायचं विमान चुकून जुहू विमानतळावरती उतरलं होतं. हे कसं काय झालं? कारण सगळं जर ऑटोमॅटिक असतं तर मग दुसरीकडे गेलंच कसं ते विमान? काय होतं, ही फार वर्षापूर्वी घटना आहे. हो, 40 वर्ष तरी झाली असती सर. 40 वर्ष झाली. त्यावेळी संपूर्ण कॉकपिटमध्ये एक नेव्हिगेटर असायचा. आता नेव्हिगेटर ही संकल्पना कालबाह्य झाली. आता नेव्हिगेटर वगैरे कोणी नसतात. आता ऑटो नेव्हिगेशन होतं. तर त्यावेळी आणि ते जे एअरक्राफ्ट जे जुहू एअरपोर्टवर लँड झालं ते काय मोठं कमर्शियल एअरक्राफ्ट नव्हतं. ते छोटं एअरक्राफ्ट होतं. चार्टर फ्लाईट वगैरे होतं. आकाराने ते छोटं होतं. नेव्हिगेशनची हे चुकली त्याची आणि ते चुकून बॉम्बे एअरस्ट्रिपवरती लँड होण्याच्या ऐवजी जुहू एअरस्ट्रिपवरती गेलं आणि लँड झालं. प्रॉब्लेम काही झाला नाही. व्यवस्थित तिकडे लँड झालं. सगळं व्यवस्थित झालं. पण हे जे तुम्ही म्हणता ना, हा प्रॉब्लेम नेव्हिगेशनमुळे झाला. आता ते नेव्हिगेटर वगैरे काय राहिलं नाही. बरं, एक खाजगी प्रश्न विचारतो. उत्तर दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक. तुम्ही आता विमान कंपनीमध्ये काम करता. तुम्हाला परदेशात जायला वर्षातनं 3 वर्षातनं एकदा फ्री प्रवास वगैरे असं काय असतं ते काय असतं? आम्हाला पूर्वी ॲज अन एम्प्लॉई आम्हाला फ्री पॅसेजेस मिळायचे. अगदी पूर्वी म्हणजे ज्यावेळी आम्ही जॉईन झालो त्यावेळी 2 फ्री आणि 2 90%. म्हणजे 2 कम्प्लिटली फ्री पॅसेजेस आणि 2 90% असायचे. म्हणजे 90% फ्री, 10% वी हॅव टू पे, अशी त्यावेळी सिस्टीम होती. आणि ही सिस्टीम सर्व म्हणजे जगातल्या सर्व ज्या एअरलाईन्स आहेत त्यांना हा सेम रूल लागू होता. त्याच्यानंतर मग मध्यंतरी जसे चेंजेस होत जातात. मध्यंतरी आमचे एक MD आले होते, ते खूप चांगले होते. त्यांनी असं ठरवलं की नाही, एम्प्लॉईजना मॅक्झिमम ट्रॅव्हल करायला चान्स द्यायचा. त्यांनी आमच्या वर्षाला आम्हाला 16 पॅसेजेस द्यायला सुरुवात केली होती. 16 पॅसेजेस. पण हे कसं असतं, आमचे पॅसेजेस जे असतात ते सब्जेक्ट टू लोड असतात. म्हणजे आम्हाला सर्वात लास्ट प्रायोरिटी असते. फर्स्ट प्रायोरिटी इज ऑलवेज गिव्हन टू पॅसेंजर. आणि आमच्यामध्ये इव्हन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जरी असेल तर ही सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. म्हणजे सीट अवेलेबल असेल तरच तो फ्लाय करेल, नाहीतर तो फ्लाय करू शकत नाही. फ्लाय कोण करू शकतं? फक्त आमची CMD जे आहे ते CMD कॅन फ्लाय एनी टाईम. म्हणजे त्यांना पहिली प्रायोरिटी असते. कारण त्यांना जर समजा कुठे जायचं असेल तर ही इज नॉट सब्जेक्ट टू लोड बेसिस. ही कॅन फ्लाय एनी टाईम. पण बाकी प्रत्येकजण हा सब्जेक्ट टू लोडवरच ट्रॅव्हल, त्याला STL म्हणतात, सब्जेक्ट टू लोड. जर सीट असेल तर तुम्ही जाऊ शकतात. पॅसेंजरला फर्स्ट प्रायोरिटी, हे असं असतं. हे तात्पर्य तुम्हाला असं ठरवता येत नाही किंवा पुढच्या महिन्यामध्ये बायकोला मुलांना घेऊन जाईल असं तुम्हाला काहीच ठरवता येत नाही? ॲब्सोल्युटली नाही. ते वेळेच्या आयत्या वेळीचं सांगतील नाही, ॲब्सोल्युटली नाही. आम्हाला ठरवताच येत नाही. प्लॅनिंग काहीच करता येत नाही. एक प्रश्न आमच्या संघातल्या मंडळींनी विचारायला सांगितला आहे. म्हणजे तू म्हटलं तर जेन्युइन आहे. ते म्हणाले की विमानामध्ये जे टॉयलेटची वगैरे व्यवस्था असते तर ते स्वच्छ करण्यामध्ये काय प्रोसिजर वेगळी असते का त्याच्यावर? असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमध्ये कसं इकडे आल्यावरती मुंबईमध्ये ते काढून देतात मशीनी, विमानात त्या वेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावतात, तसं काय आहे? एअरक्राफ्टमध्ये कसं असतं, जे टॉयलेट सिस्टीम असते ना, की टॉयलेट सिस्टीममध्ये पूर्वी काय व्हायचं की टॉयलेट फ्लशिंगसाठी टॉयलेट वापरून झाल्यानंतर ज्यावेळी मी फ्लश बटन दाबायचा त्यावेळी निळ्या रंगाचं एक सोल्युशन यायचं आणि ते टॉयलेटचं जो कमोड असायचं ते क्लीन करायचं. आणि ते सगळं जी वेस्ट असायची ती कार्गो होल्डमध्ये फ्लश टँक, मोठा टँक असतो तो इन्स्टॉल केलेला असतो. ते सर्व जी वेस्ट असेल ती तिकडे कलेक्ट व्हायची. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट ज्यावेळी नेक्स्ट डेस्टिनेशनला लँड व्हायचं, तिकडे एकदा लँड झाल्यानंतर मग निरनिराळी डिपार्टमेंट्स असतात, त्यांच्या गाड्या एअरक्राफ्टला लागतात. म्हणजे इंजिनिअरिंगच्या लागतात, या तुमच्या GSBच्या लागतात, सर्व प्रकारच्या गाड्या लागतात. तर त्याच्यामध्ये टॉयलेट सर्व्हिसिंग कार्ड या नावाचा एक प्रकार असतो, तो GSB हँडल करते. GSB म्हणजे ग्राउंड सर्व्हिस डिपार्टमेंट. मग त्यांची जी कार्ड येते, त्यांचा मोठा होस असतो, तो होस ते एअरक्राफ्टला कनेक्ट करतात. जिथे एक पॅनल असतो त्याच्यावरती टॉयलेट सर्व्हिस म्हणून लिहिलेलं असतं. तो पॅनल ते ओपन करतात, आतमध्ये ते होस कनेक्ट करतात
आणि त्याच्यानंतर ती संपूर्ण जे वेस्ट जी साठलेली असते त्या फ्लश टँकमध्ये ती सक्शनने खेचून घेतात. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे जे निळं सोल्युशन असतं दॅट इज कॉझिंग लॉट ऑफ करोजन. आणि एअरक्राफ्टचं जे मटेरियल असतं हे जे सोल्युशन आहे हे करोजिव्ह मटेरियल आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही लेटेस्ट एअरक्राफ्टमध्ये बघायला गेलात तर हे निळ्या कलरचं सोल्युशन वापरलं जात नाही. आता एअर सक्शन सिस्टीम आली. आता इव्हन रेल्वेमध्ये सुद्धा एअर सक्शन सिस्टीम आली. तर ही जी वेस्ट असते ती तुम्ही ज्यावेळी बटन टाकता त्यावेळी एअर व्हॅक्यूम सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि हे सर्व वेस्ट जी असते ती एका फ्लश टँकमध्ये जी कार्गो होल्डमध्ये जे इन्स्टॉल केलेलं असतं इकडे जमा होते आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशनला एअरक्राफ्ट लँड झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे ही टॉयलेट सर्व्हिस कार्ड जाते ते होस्ट कनेक्ट करतात आणि ते सगळं खेचून घेतात आणि फ्लश टँक क्लीन करतात आणि त्याच्यानंतर ते एअरक्राफ्ट पुढच्या डेस्टिनेशनला जातात. मागाशी तुम्ही म्हणालात की दिल्लीहून विमान निघालं कोचीनला जायचं आहे तर साधारणपणे मुंबईला एक अर्धा तास एक तास थांबवतात सगळे चेक करतात आणि मग पुढे जाऊन देतात. तर मला आठवण झाली तर मी भोपाळला गेलो होतो. भोपाळहून मुंबईला यायचं होतं आणि भोपाळनंतर इंदूरचा एक हॉट होता थांबायचं विमान आणि मग मुंबईला यायचं. तर भोपाळला आम्ही सगळे विमानात बसलो. आवाज सगळे झाले चाकं वर घ्यायचे वगैरे पण ते विमान चालूच होईना. असा 1.5 तास गेला. मग शेवटी पॅसेंजरांना सांगितलं तुम्ही खाली होता किती वेळ बसून जाणार आणि मग ते दुरुस्तीसाठी फोनाफोनी काहीतरी चालली होती आणि मग असा निर्णय झाला की हे विमान फक्त एकदाच लँडिंग होईल म्हणजे भोपाळहून इंदोरहून मुंबई त्याऐवजी डायरेक्ट भोपाळहून मुंबईला येईल कारण एकदाच लँडिंग होऊ शकेल ते. मग त्या कंपनीने अनाऊन्स केली की ज्यांना इंदूरला जायचं असेल त्यांनी खाली उतरा आम्ही तुम्हाला स्पेशल गाडीने इंदूरला सोडू म्हणून. आता हे सांगितल्यावरती काहीतरी विमानावर प्रॉब्लेम म्हटल्यावरती सगळे एकदम हेच होते ना घाबरले. मला असं वाटलं होतं की म्हटलं आपण इंदोरला उतरून इंदोरून दुसरं काहीतरी गाडी काय वगैरे करू पण मला करता आलं नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझं व्याख्यान होतं 10 वाजता त्यावेळी जे काय होईल ते होईल विमानात आम्ही बसतो. पण तुम्हाला सांगतो तो जो अनुभव होता तुमची आता आठवण झाली की त्यांनी ते सगळं उघडलं होतं सहस्र वायरी सगळे म्हटलं की एक वायर प्रत्येक वायर तर कामाची एखादी वायर जर सुटली असली तुटली असली तर काय होईल. ते इंजिनियर तिथे आले ते बघत होते आणि मग 1.5 तासांचा निर्णय घेतला की विमान डायरेक्ट बॉम्बेला जाईल इंदोर वायराने खाली उतरा. तर ते ऐकायला मग तो इंजिनियर होता तो तिथे आला तो म्हणाला कुछ नाही लेके जाओ म्हणून. तर काही जे ज्येष्ठ लोक होते ना ते इतके चौताळे म्हणाले तेरे बाप का क्या जाता है कुछ होएगा तो हमको हो जाएगा ना तो ऐसे कैसे बोलता है कुछ नहीं होगा लेके जाओ करके. पण तो अनुभवी होता त्याला माहिती होतं काय होणार नाही जाईल म्हणून ते. पण कसं असतं की प्रसंगी पॅसेंजरशी कसं बोलायचं. मग ते पायलट आले पायलट मे बी 50च्या आसपासचं वय होतं. ह्यांची हॉटटॉक चालू होती तेरे बाप का काय जातं हम लोग काय करायचं. ते पायलट आले म्हणाले मला फक्त 2 मिनिटं माझं ऐका तुम्ही. ते पायलट अनुभवी होते ते म्हणाले हे बघा मी तुमच्याबरोबर हे विमान घेऊन मुंबईला जातो आहे ना जर मला खात्री नसती आहे की मुंबईला विमान सेफ व्हायच्या आधी काहीतरी होईल दुसरं तर मी चढलो असतो का मला पण माझ्या जीवाची पर्वा आहे ना. म्हणजे कसं कन्व्हिन्स करायचं त्यांची जी होती मग लोकांना पटलं म्हणाले काय होणार नाही विमान नक्की मुंबईला जाईल सेफ आणि त्याप्रमाणे सेफ गेलं. फक्त तुम्हाला सांगतो तो प्रवास जो होता 1.5 तासाचा एवढा अस्वस्थतेत गेलं काय होईल पुढे असं वाटतं की मुंबईला उतरताना क्रॅश होईल काय होईल. आणि झालं तसं नाही पण माझी विंडो सीट असं काही दिसत होतं खाली ना अशा डझनावर एक फायर ब्रिगेडच्या गाड्या उभ्या होत्या पोलीस उभे होते म्हणजे काय झालं तर लगेचच आग विझवायला वगैरे झालं काही नाही. पण तो प्रसंग खरोखर म्हणजे म्हणतो आपण अरे कभी एक बार तो जाने का है मरणाची काय भीती पण मरणाची भीती काय असते ना ते त्यावेळी लक्षात येतं. म्हणणं सोपं आहे एक बार तो मरण काय प्रत्यक्षात तसं काय नसतं. तर ही पायलटची कॉन्फिडन्स लेवल आहे पायलटची कॉन्फिडन्स लेवल. तर आपण थांबूया कारण घड्याळाकडे माझं नेहमी लक्ष असतं. आज माझं काम सोपं होतं नेहमी माझ्याकरता मला पाठ करायला लागतं. आज मला कागद होतं त्यामुळे आज माझं काम खूप सोपं होतं त्यांचं कठीण होतं पण त्यांनी ते छान पार पाडलं खूप मजा आली. आपण हा कार्यक्रम इतर पण ठिकाणी संघामध्ये करूया. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटतं की मग अशी बँकेतल्या क्लार्कचं सांगितलं एवढी सगळी माहिती तुम्हाला नाही तर हे माझं काम नाही ते माझं काम नाही असं असतं तेवढी माहिती तुम्हाला झालीच नसती. तर आम्ही आता ते थांबतो. हा कार्यक्रम मी रेकॉर्ड केला आहे उद्या सकाळी यूट्यूबवरती तो जाईल. मी लिंक पाठवेन राणे सरांना. हां कोणा प्रश्न विचारायचा असेल साहेबांना विचारलं. ट्रॅफिक जाम होतं मी ऐकतो एअरलाईन्समध्ये त्यावेळेस बराच वेळ उलट्या करत असतो विमान त्याचा वेळ हे होतं ना कमी होतो. तर अशा वेळेस काय करतात. दुसरा माझा प्रश्न असा आहे की जे बँड ठरलेले असतात हाईटचे
ते एवढे एअरक्राफ्ट आहेत, जास्तीत जास्त बँड किती असतो? तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे एअर इंडियाचा बँड जो आहे तो 32 ते 35,000 फुटावरचा आहे. म्हणजे बिटवीन 32 to 35 फीट, 35,000 फीट एअर इंडिया एअरक्राफ्ट कॅन फ्लाय. एअर इंडियाचं बाकीच्या एवढ्या फ्लाईट हां, त्याचे बँड ठरलेले असतात ना, त्याचे वेगवेगळे बँड्स असतात. जास्तीत जास्त हाईट पर्यंत असते. 35-40 पर्यंत असते, 40-42 पर्यंत असते वरती. पण त्या निरनिराळ्या एअरलाईन्सला ते बँड्स दिलेले असतात. हे ट्रॅफिक ओरिजन म्हणजे कंडिशन थांबवण्यासाठी किंवा हेड ऑन कोलिजन अवॉइड करण्यासाठी. जास्तीत जास्त किती फुटापर्यंत देऊ शकतात? तो बँड किती फुटापर्यंत सेट करू शकतो? 25 ते 30 ते 35, 35 ते 42 40. ते 42 ह्याच्या पलीकडे नाही. आणि विमान असं रिकामं गेलं असं कधी होतं का? एस टी बसेस जसं रिकाम्या जातात बऱ्याच वेळा, तसं काही वेळा पॅसेंजर नाही म्हणून असे विमान गेले एअरलाईन्स. नाही, हा प्रश्न असा काय रिलेव्हंट नाही. म्हणजे जसं लोड असेल तसं. आता एखाद वेळी असं होऊ शकतं, नाही असं नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. काही वर्षापूर्वी म्हणजे गुजराती लोकांची एक हे होती, डिमांड होती एअर इंडियाकडे की तुम्ही डायरेक्ट अहमदाबाद टू बर्मिंगहॅम हे फ्लाईट सुरू करा. त्यासाठी एअर इंडियाने खूप सर्वे केला होता. म्हणजे ॲक्च्युली रिकामं एअरक्राफ्ट जम्बो मध्यरात्री 2 वाजता इकडून सुटायचं, अहमदाबादला जायचं, 3 वाजता पोचायचं आणि तिकडून पहाटे 5 वाजता रिपेअरिंग वगैरे झालं की ते फुल पॅक व्हायचं. फुल 350 जम्बो असायचं. 350 एअरक्राफ्ट घेऊन पॅसेंजर्स घेऊन ते एअरक्राफ्ट बर्मिंगहॅमला जायचं. पण इथून बॉम्बेहून ते एअरक्राफ्ट अहमदाबादला रिकामं जायचं. इथून जाताना हार्डली 1-2 पॅसेंजर असायचे, जास्तीत जास्त 10-12 पॅसेंजर असायचे. आणि एवढ्या मध्यरात्री जाऊन तिकडे कोण काय करणार. पण ते एअरक्राफ्ट ज्यावेळी अहमदाबादहून पहाटे 5 वाजता निघायचं बर्मिंगहॅमला जायला, त्यावेळी ते फुल असायचं, चॉक फुल असायचं. तर हे काही वेळा होऊ शकतं, पॅसेंजर कमी आहेत. मग अशा वेळी काय असतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टाफ जो ट्रॅव्हल करणारा असतो सब्जेक्ट टू लोड, मला चान्स पडतो, ही कॅन इझिली ट्रॅव्हल. असं आहे. मगाशी तुम्ही AFDRचं रेकॉर्डिंग बोलला, ते किती पिरियडपर्यंत असतं का प्रत्येक फ्लाईटच्या नंतर ते इरेज करून पुन्हा रेकॉर्ड केलं जातं नवीन फ्लाईटसाठी? नाही, नवीन फ्लाईटसाठी CVR जो असतो, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत असतं ते दर अर्ध्या तासाने, म्हणजे अर्धा तास गेला की आधीच्या अर्ध्या तासाचं इरेज होतं आणि नवीन पुढच्या अर्ध्या तासाचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत जातं. पण DFDR जो असतो, तर समजा इथून बॉम्बेहून सॅन फ्रान्सिस्कोला फ्लाईट जाणार असेल तर संपूर्ण हा जर समजा 17 तासाचा किंवा 18 तासाचा प्रवास असेल तर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये जे काय कम्युनिकेशन होतं ते संपूर्ण त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तसंच सॅन फ्रान्सिस्कोहून समजा ते दिल्लीला येणार असेल आणि दिल्लीवरून बॉम्बेला येणार असेल तर ह्या संपूर्ण रूटचं कम्युनिकेशन जे असतं ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं. हे CVR सारखी ह्याच्यामध्ये अर्ध्या तासाचं लिमिट नसतं. एक कम्प्लीट फ्लाईटसाठी त्याचं रेकॉर्डिंग झालेलं असतं. मला एक विचारायचं राहिलं की एका इंजिनवरती एअरक्राफ्ट. सर, मी आत्ता इंडिगोने आले नाही येताना, मुंबईतून इंडिगो आले. तर येताना त्यांनी काय सांगितलं की वातावरण बाहेरचं चांगलं नाही आहे, पण त्यामुळे तुम्हाला चहा कॉफी मिळणार नाही. मग ते काय कारण असतं? केटल गरम होणार नाही बोलले ते. ते काय एक प्रकार मला नाही कळला. मी बाहेरच्या वातावरणात आणि केटल गरम न होण्याचं काही संबंध नाही. आम्हाला असं सांगितलं गेलं म्हणून मी तुम्हाला. नाही, काय असतं ते ओव्हन जी असते आतमध्ये, इंडिगोमध्ये ओव्हन ज्या असतात आतमध्ये गॅलीमध्ये जे ओव्हन्स असतात त्या कदाचित अनसर्व्हिसेबल झालेले असतील, त्याच्यामुळे त्याने सांगितलं की तुम्हाला गरम काही मिळणार नाही. पण बाहेरच्या वातावरणाचा आणि चहा कॉफी गरम न मिळण्याचा काहीच संबंध नाही. म्हणून मला विचारायचं, म्हणजे मला आता बोलता येईल म्हणून मी तुम्हाला. मला एकच विचारतो, एका इंजिनवरती फ्लाईट किती काळ चालू शकतो? नाही, नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे, समजा आता इथून एअरक्राफ्ट दिल्लीला जात असेल आणि टेक ऑफ नंतर इमिडिएटली पायलटच्या लक्षात आले एक इंजिन अनसर्व्हिसेबल आहे, तर ऑन रिमेनिंग वन इंजिन ही कॅन व्हेरी सेफली ट्रॅव्हल अप टू दिल्ली आणि दिल्लीला त्याला लँड करायचं. हे जर लॉंग फ्लाईट असेल, समजा दिल्ली सॅन फ्रान्सिस्को असेल आणि समजा एक इंजिन समजा बंद पडलं तर तो इमिडिएटली काय करणार, तो ATC सांगणार मला इमर्जन्सी लँडिंग करायला परमिशन द्या म्हणून, आणि ATC देणार
कारण दिल्ली सॅन फ्रान्सिस्को फ्लाईट ही जवळजवळ 15 तासाचं फ्लाईट आहे. 15 तासाचं फ्लाईट एका इंजिनवरती करणं शक्य नाही. कारण जर ते व्हाया सिंगापूर जात असेल तर ते पॅसिफिकवरून जातं आणि इथून जर व्हाया लंडन जात असेल तर ते अटलांटिक क्रॉस करायचं असतं. एक अटलांटिक क्रॉस करायचा 6 तासाचा प्रवास आहे, 6 ते 6.5 तासाचा प्रवास आहे, विच इज नॉट पॉसिबल ऑन वन इंजिन. त्यामुळे इट डिपेंड्स अपॉन हाऊ क्लोज नेक्स्ट डेस्टिनेशन इज. जर समजा नेक्स्ट डेस्टिनेशन जवळ असेल तर पायलट डिसिजन घेऊ शकतो की आय कॅन सेफ्ली लँड ॲट दिल्ली. लांबचं जर असेल तर त्याला इमिडिएटली इमर्जन्सी लँडिंग करावं. तुम्ही म्हणाले पक्षी जेव्हा डेंट करतो तो डेंट इतका सिव्हिअर असतो. दॅट डिपेंड्स अपॉन वेट ऑफ द बर्ड आणि एअरक्राफ्टचं स्पीड किती आहे. तर मी म्हटलं ना पक्षी जर छोटा असेल तर एअरक्राफ्टचं स्पीड आणि त्या पक्षाचं वजन ह्याच्यामुळे जो इम्पॅक्ट तयार होतो त्या इम्पॅक्टमुळे एअरक्राफ्टला डेंट येतो. तर पक्षी जर छोटा असेल त्याचं वजन जर कमी असेल इम्पॅक्ट छोटा असतो. पक्षी जर मोठा असेल त्याचं वजन जास्त असेल इम्पॅक्ट मोठा असतो आणि मोठा डेंट येतो. काही वेळा तर अक्षरशः असं होतं की म्हणजे एअरक्राफ्टला भगदाड पडतं. अशावेळी असेही इन्सिडेन्सेस झालेले आहेत. कारण अशावेळी इमिजिएटली कारण मग त्याच्यात काय होतं की तुमचं एअरक्राफ्ट जे संपूर्ण प्रेशराईज असतं ते प्रेशरायझेशन वीक होतं आणि मग इमिजिएटली पायलटला इमर्जन्सी लँडिंग हे करावंच लागतं. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन आता काही वेळा तर इव्हन दगडही बसलेले कुठचं ते बॉम्बे एअरपोर्टच्या बाजूला ती सगळी झोपडपट्टी वगैरे आहे ना तिथून दगडसुद्धा आलेले दगडसुद्धा बसलेले. त्याला आम्ही फॉरेन ऑब्जेक्ट डॅमेज म्हणतो. दगड बसल्यानंतर डेंट येणारच ना. अशावेळी इमिडिएटली इमर्जन्सी लँडिंग हे करावंच लागतं. इमर्जन्सी लँडिंग करून ते एअरक्राफ्ट आल्यानंतर त्याचं संपूर्ण इन्स्पेक्शन करावं लागतं. तो जो काही डेंट असेल तो किती रिपेअरेबल आहे काय ते सगळं ठरवावं लागतं. जर समजा इमिडिएटली रिपेअर होण्यासारखं असेल 2-3 तासात तर त्याप्रमाणे तशी ॲक्शन घ्यावी लागते. मेजर डॅमेज असेल तर ते हँगरमध्ये घेऊन ती प्रोसिजर खूप मोठी असते ती आम्हाला पूर्ण करावी लागते. त्याचं जे आउटर कव्हर आहे व्हेरी स्ट्रॉंग. पण समजा आता एखादा दगड घेऊन बसला तर किती स्ट्रॉंग असेल तरी त्याला इम्पॅक्ट असतो ना. दगडाचं वजनही जास्त आहे, इम्पॅक्ट असतो. इम्पॅक्टमुळे भंगार पडू शकतं किंवा डेंट जरी आला तरी डेंट खूप मोठा असू शकतो. मग तो डेंट काढायचा म्हटल्यानंतर त्या इंजिनिअरिंग प्रोसिजर जी आहे ती खूप मोठी आहे. ते एअरक्राफ्ट हँगरमध्ये आणून ते सगळं करावं लागतं आणि मग एअरक्राफ्ट एअरवरती होईपर्यंत आम्हाला ते डिक्लेअर करता येत नाही. दुसरं जेव्हा विमान आकाशात असतं त्याच्यावरती विमानावरती वीज पडते पण त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही होत त्याचा. इम्पॅक्ट होत नाही अशासाठी की प्रत्येक विमानावरती दोन्ही बाजूचे जे पंख असतात त्याच्यावरती तुम्ही जर बघितलेलं असेल तुम्हाला अशा छोट्या छोट्या कांड्या लावलेल्या. त्या काढण्यामुळे काय असतं ते आर स्टॅटिक डिस्चार्जेस. त्याला स्टॅटिक डिस्चार्जेस म्हणतात. ज्यावेळी वीज पडते त्यावेळी ती वीज ते सगळं चार्ज त्याच्यातला असतो विजेमधला तो खेचून घेतात आणि त्याच्यामुळे विमानाला काही होत नाही. आणि म्हणून ज्यावेळी एअरक्राफ्ट पावसाळ्याच्या दिवसात एस्पेशली ज्यावेळी ग्राउंडवर असतं आणि आम्ही ज्यावेळी रिपेअरिंग करत असतो ना त्यावेळी पावसाळ्याच्या दिवसात विजा पडतात, वीज चमकण्याची शक्यता असते. त्यावेळी बाउझर जो असतो जो रिपेअरिंग करण्यासाठी बाउझर आलेला असतो तो एअरक्राफ्टला एक असं क्लॅम्प असतो तो क्लॅम्प लावतात की इनकेस जर समजा वीज पडली तर तो चार्ज जो आहे तो डायरेक्ट जमिनीत जावा आणि जे काम करणारे असतात त्यांना माझा काही धक्का बसू नये. असं. थँक्यू. तुमचा प्रश्न खूप छान होता. माझ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही विचारलेला प्रश्न मी त्यांना विचारेन. जब भी टेक ऑफ करते हैं हाँ तभी कभी कभी स्मोक जैसा आता है. इट इज फ्रेग्रेंट जैसा कुछ होता है और एकदम स्मोकी हो जाता है. व्हाट इज इट सर? बसून घेते ना काय कभी कभी होता है, नॉट एवरी टाइम. नहीं, क्या होता है जो इंजन चालू रहता है ना इंजन में फ्यूल का इग्निशन होता है. ओके. जैसा गाड़ी में होता है पेट्रोल जलता है, कंबशन होता है, पावर मिलता है और बाद में एग्जॉस्ट होता है. एग्जॉस्ट जो होता है दैट इज इन द फॉर्म ऑफ स्मोक. वो स्मोक होता है जब एयरक्राफ्ट बहुत हाइट पे जाता है जहाँ पे एटमॉस्फेयर मतलब एयर का जो थिकनेस होता है वो बहुत कम रहता है. एयर थिकनेस इज वेरी लो. आपने देखा होगा एयरक्राफ्ट इतना सा दिखता है और जो हाइट के ऊपर से जाता है और उसके पीछे ऐसे लाइंस दिखते हैं. दैट इज नथिंग बट अ स्मोक. इनसाइड जो होता है ना नहीं वो क्या होता है वो एयर कंडीशनिंग सिस्टम जो होती है ना
वो एयर कंडीशनिंग सिस्टम का ऐसा आपको लगता है कि वो स्मोक है, बट दैट इज नॉट अ स्मोक, दैट इज नॉट अ स्मोक, दैट इज एयर कंडीशनिंग सिस्टम. एयर कंडीशन क्योंकि पैसेंजर जो अंदर बैठे रहते हैं फ्यू मिनिट्स फ्यू मिनट्स के लिए रहता है, बट दैट इज नॉट अ स्मोक, दैट इज एयर कंडीशनिंग. एयर कंडीशनिंग इज ओनली फॉर द कंफर्ट ऑफ द पैसेंजर्स. मला काय विचारायचं आहे की आपलं विमान उचलून जात आहे, पण बरेच वेळा असा अनुभव होतो जशी एसटी खडखड करते ना तशी खडखड होतं. ते का होतं? काय असतं की एअरक्राफ्ट ज्यावेळी स्मूथली फ्लाय करत असतं त्यावेळी ॲटमॉस्फिअर क्लिअर असतं, पण काही वेळा काय होतं की अचानक एअर पॉकेट्स येतात. एअर पॉकेट्स म्हणजे ज्याला मराठीला आपण निर्वात पोकळी म्हणतो, तशी निर्वात पोकळी येते. त्याच्यामध्ये काय असतं की एअरक्राफ्ट जे हवेमध्ये तरंगत असतं, कशामुळे तरंगत असतं तर खालून जो हवेचा दाब असतो त्या हवेच्या दाबामुळे ते एअरक्राफ्ट हवेमध्ये तरंगत असतं. पण ज्यावेळी ते एअर पॉकेटमध्ये शिरतं त्यावेळी तिथे ती निर्वात पोकळी असते, तिकडे हवाच नसते, त्यामुळे एअरक्राफ्टला असं वरती पकडून ठेवणारा कुठचाही फोर्स नसतो, त्यामुळे ते गचकन खाली येतं आणि ते असं हालायला वगैरे लागतं. आणि त्यावेळी म्हणजे केबिन क्रू जो असतो ते डिक्लेअर करतात की टर्ब्युलन्समुळे हे असं होतं आहे, हे बेसिकली दिस इज बिकॉज ऑफ एअर टर्ब्युलन्स. आणि त्यावेळी ते सांगतात की कमर म्हणजे सीट बेल्ट जो असतो तो तुम्हाला बांधायला सांगतात. आणि ते अशासाठी असतं की जर समजा एअरक्राफ्ट हालायला लागलं तर सीटमधून तुम्ही पडू नये किंवा पडून तुम्हाला काही लागू नये, पण ते सीट बेल्ट तुम्हाला बांधायला सांगतात. पण हे जे तुम्ही म्हणताय एअरक्राफ्ट हालतं किंवा असं थरथरतं, दॅट इज बिकॉज ऑफ एअर टर्ब्युलन्स. आधी कळतं हो, आधी कळतं ना, कारण ते अनाऊन्स करतात. काय असतं नाही, एअरक्राफ्टचा जो पुढचा पोर्शन असतो ना, नोज पोर्शन असतो ना, त्याच्यामध्ये रडार असतो, दॅट इज कॉल्ड वेदर रडार. त्या वेदर रडारमुळे पुढे एक साधारण 2000 किलोमीटरवरती काय वेदर कंडिशन्स आहेत हे त्याची ॲडव्हान्स इंटिमेशन मिळते. हा, ते बरंच आधी सांगतात, कारण त्यांना इंटिमेशन मिळालेली असते की अमक्या तासानंतर किंवा अमक्या वेळानंतर ह्या रिजनमध्ये शिरल्यानंतर इथे एअर पॉकेट्स आहेत. मग त्याप्रमाणे ते तशी काळजी घेतात किंवा ते डिक्लेअर करतात की टर्ब्युलंट वेदर येणार आहे, तुम्ही सीट बेल्ट बांधून ठेवा म्हणून. वेदर रडारमुळे कळतं ना, वेदर रडार जो असतो, वेदर रडार इंटिमेशन देतो ना त्यांना कॉकपिटमध्ये. पण ते पायलट लावू शकत नाही का? नाही, लावू शकत नाही, ते डिक्लेअर करतात. डायव्हर्शन ऑफ रूट म्हणतात. तर डायव्हर्शन ऑफ रूट कधी होतं की जर समजा खूपच वेदर टर्ब्युलंट असेल आणि जर समजा ATCने परमिशन दिलेली असेल डायव्हर्ट करायला, तर समजा खूप पाऊस पडत असेल, दिसतच नसेल, झिरो विजिबिलिटी असेल, तर एअरक्राफ्ट लँड होऊ शकत नाही त्या एअरपोर्टला. मग अशा वेळी ATCला विचारून दुसऱ्या एअरपोर्टला जाण्याची पायलट परमिशन मागतात आणि त्याला डायव्हर्जन म्हणतात. मग ते त्यांना सांगतात की आता समजा त्रिवेंद्रमला समजा लँड होणार असेल, तर सांगतात त्रिवेंद्रमला तू लँड करू नकोस, तू कोची एअरपोर्टला जा. तर तिकडे कोचीला लँड होतं. हे कशामुळे होतं? टर्ब्युलंट वेदर असेल तर होतं किंवा हेवी रेन कंडिशन असेल, रेनी कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये होतं. या दोनच कंडिशनमध्ये हे होतं. त्याला रूट डायव्हर्जन म्हणतात. ते होतं, बऱ्याच वेळा होतं. अरे खड्डे वगैरे कुठे वरती असतात? हे खड्डे म्हणजे एअर टर्ब्युलन्स असतात. एअर टर्ब्युलन्स म्हणजे एअर पॉकेट्स येतात आणि त्या एअर पॉकेट्समध्ये एअरक्राफ्ट आलं ना की त्या पटकन खाली येतं. अवॉइड करू शकतो का? नाही, ते अवॉइड नाही करू शकत. ते अवॉइड नाही करू शकत. ते बऱ्याच वेळा असं होतं, तुम्ही ट्रॅव्हल करत असताना असं एअरक्राफ्ट थरथरतं वगैरे, दॅट इज बिकॉज ऑफ एअर पॉकेट. आणि एअर पॉकेट कधी कुठे येईल काय सांगता येत नाही. मला वाटतं हे काम यशस्वी झालेलं आहे. काही इतके प्रश्न विचारले तुमच्या मनातले प्रश्न, त्यामुळे त्याचा त्याने जे काय सांगितलं त्याचं व्याख्यान खरंच यशस्वी झालेलं आहे. तर मी डॉक्टर रोहणेंना सांगतो
की शेवटचा आपला जो भाग आहे आवाज तो काळ. नमस्कार. मला एक स्पेसिफिक बँड दिलेला आहे आवाज प्रदर्शनाचा, त्याच्या बाहेर मी काही जाणार नाही. आणि आता तुम्ही पायलट ट्रेनिंगमध्ये झालेलं आहे आणि माझे सुपरवायझर कॅप्टन मंगेश राणे जे आहे ते सुपरवाइज करणार आहे की माझं फ्लाईट कसं जाते, थोड्या वेळाने ते पण फ्लाईट कंट्रोल घेणार आहे. पहिले म्हणजे काय की आपलं जे आहे आचार्य अत्रे कट्टा एअरलाइन्स त्यांचं फ्लाईट 15 नोव्हेंबर 2025 प्रियदर्शनी एअरपोर्टवर लँड झाला आहे. संध्याकाळचे 7:14 झाले आहे आणि बाहेरचं तापमान 29 डिग्री सेंटीग्रेड आहे. आजच्या आपल्या फ्लाईटचे पायलट इन कमांड राजन कुलकर्णींनी आपल्याला विमान त्याचं टेक ऑफ, क्रूज, लँडिंग, त्याच्यानंतर विमानतळावर काय ऍक्टिव्हिटीज होतात त्याबद्दल आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. ATC आदरणीय ठाकूर चंद्रशेखरजी यांनी पायलट इन कमांड राजन कुलकर्णीशी संपर्क साधला व प्रश्न विचारून आपल्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवली, त्याबद्दल त्यांचे आभार. आपण काय करतो की नेहमी आपले जातो विमानतळावर, आपलं जे काही सिक्युरिटी होते विमानात बसतो, मग आपल्याला जिथे विमानात बसल्यानंतर ज्या एअरपोर्टवर जायचं तिथे लँड होतो, मग आपण बाहेर पडतो. मधल्या याच्या मागे एवढी सगळी यंत्रणा आहे, एवढी सगळी लोक आहेत, त्याची आपल्याला तुझची कल्पना नसते. आणि काही लोकांना याच्यातल्या ही फ्लाईट जोपर्यंत लँड होत नाही तेपर्यंत प्रचंड मानसिक टेन्शन असेल, त्याच्यावर आपल्याला कल्पना आली आहे. आपली फ्लाईट सुरक्षित व्हावी याच्यासाठी ही लोक मेहनत घेत असतात. मी कुठेतरी वाचलं होतं की एअरलाईनची फ्लाईट ही सुरक्षित असते आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जे यामागे मेहनत घेतात त्यांना माझा सलाम. आता कॅप्टन मंगेशना मी थोडं टेक ओव्हर करायला सांगतो, मग मी पुन्हा सुरू करेन. चांगलं बोलले. मी ऐकलं राजननी सगळं एकदम व्यवस्थित सगळं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग कसं काय डिपार्चर, म्हणजे बहुतेकच्या प्रश्नाला वैमानिकांचे प्रश्न विचारले गेले. इंजिनिअरिंग साईडला राहिलं, पण तरी तुम्हाला सगळं म्हणजे जे काय तुमची उत्तरं दिली एकदम चांगलीच दिली. ते जर आम्ही बोलतो, तुम्ही बँड विषयी बोलत होता, तर बँड आता 29,000 पासून 48,000 पर्यंत आहे. पुढची एअरलाईन कुठेही हे करतं. आणि कुठेतरी DFDR वर विचारलं, आता विमान लँड झाल्यानंतर DFDR ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होतो. टचडाऊनवरचा डेटा आता जातो आणि सीरिया आता 2 तास झाले. आधी अर्धा तास होतो, प्रत्येक 2 तासाचं रेकॉर्डिंग असतं त्यांचा परत होतं. पण राजनी सगळी माहिती म्हणजे एवढी सुरेख दिली तुम्हाला की म्हणजे पूर्ण सगळं दृश्य स्टार्ट टू द एंड, फ्रॉम डिपार्चर टू लँडिंग, सगळं काय म्हणजे व्हेरी गुड. आणि क्लिअर आहे, रेडारमध्ये दिसतं तुम्हाला पुढचं वेदर असेल तर पायलट नेहमी विमान, आता इथे मुंबईला खूप पाऊस आणि खूप मोठा क्लाउड असेल तर तुम्ही लेफ्ट राईट लावू शकता, म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. डायव्हर्जन दिवस जसं राजन म्हणाला, व्हिजिबिलिटी एकदम, आता उद्या दिल्लीला 0 व्हिजिबिलिटी झाली तरी आता विमानाची केपेबिलिटी आहे लँडिंग, ऑटो लँड करायला. मुंबईला नाही आहे, तर मग ते डायव्हर्ट होईल. जर काय खूपच पाऊस असेल, व्हिजिबिलिटी तर प्रत्येक ठिकाणी ठरलेलं असतं. आणि तुम्ही कधी क्लिअर थरथर होतं त्याला क्लिअर रेट अम्ब्युलन्स म्हणतात, ती काही दिसत नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काय असतं, इकडनं आता वारा येत असतो आणि तिकडनं पण आला की ते मिक्सचर जेव्हा हवेचं होतं ते वेदर रेडार पकडू नाही शकत. त्यावेळी तुम्हाला पण ते विंडशिफ्टमुळे कळतं. त्यामुळे ते विंडशिफ्टमुळे थोडं तेव्हा जेट स्ट्रीम असते, ती आधीच आम्हाला मॅपवरती सांगितली जाते. त्यावेळी ते टर्ब्युलन्स, पण टर्ब्युलन्स तुम्ही खूप कारण जेट स्ट्रीम म्हणजे इकडनं आता असेल अंधेरीपर्यंत एवढी मोठी स्ट्रीम आहे, त्याच्यामुळे तुमचं विमान जातं, तुम्ही काय एवढं डायव्हर्ट वगैरे करू नाही शकत. तेव्हा ते जेट स्ट्रीममुळे आलं, पण बाकी सगळं वेदर रेडारवरती दिसतं सगळं थोडेफार जे म्हणजे होते. पण यू रिअली एक्सप्लेन व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमची मुलाखत मी इथे पाहिली होती
तुमची मुलाखत मी पाहिली होती आणि त्यातनं प्रेरणा घेतली यांची मुलाखत घेतली. आमचं कसं आमच्या ट्रेनिंग विषय पण हे फुल एकदम टेक्निकल झालंय, चांगलं झालं. थँक्स कॅप्टन मंगेश मला पुन्हा चार्ज दिल्याबद्दल. आता या इन फ्लाईट जे काही आपल्याला स्नॅक्स वगैरे दिले, स्नॅक्स नाही दिलेले, जे काही रिफ्रेशमेंट दिलेली आहे ते शरद पोखरकरांनी दिली आहे, त्यांचे आभार. आणि सर्व करण्यासाठी आपल्या होस्टेस, एअर होस्टेस वीणा राणे यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. आपली ही फ्लाईट इथे लँड झाली त्याच्या आधी इकडचे ग्राउंड्समन उमाशंकर यांनी इकडची एरिया क्लिअर केली व आपल्या गॅलरीमध्ये बसण्यासाठी खुर्च्या मांडल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच विनायक झोरे यांनी ही साऊंड सिस्टम आणि लाईट सिस्टमची व्यवस्था बघितली. आपल्या इथे एक चांगला व्यवस्थित माहितीपूर्ण कार्यक्रम व्हावा ही कल्पना स्टेशन मॅनेजर, स्टेशन डिरेक्टर हरिश्चंद्र राणे यांची होती व त्यांनी जातीने यात लक्ष घातले, त्याबद्दल त्यांचे आभार. आपण सर्व या फ्लाईटने आलात, आपल्या सर्वांचे आभार. आपल्याशिवाय या फ्लाईटने टेक ऑफ केलेच नसते. आम्ही आशा करतो की आपण आपला हा जो प्रवास आहे तो सुखाचा, आनंदाचा, तो माहितीपूर्ण झाला असेल आणि भविष्यातही अत्रे कट्टा एअरलाइन्सनी आपण प्रवास करा. धन्यवाद. शुभरात्री.